हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरपर्यंत आपण आता डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शन मधील टीथ, सलायव्हरी ग्लँड्स, टॉन्सिल्स इन डिटेल सगळे स्ट्रक्चर आपण कव्हर केले आहे. टीथमध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे टीथ आपल्यामध्ये प्रेझेंट आहेत, जसं की हेट्रोडोंट, थिकोडोंट, ब्युनोडोंट, डिपेंडिंग ऑन द स्मॉल कस्प्स प्रेझेंट किंवा पोझिशनिंग ऑफ इनॅमल अँड युअर डेंटाईन. बरोबर आहे. नंतर आपण सांगितलं डायफायडोन टीथ आर देअर, मिल्क टीथ काय असतात त्याला डिसिड्यूस टीथ सुद्धा आपण बोललो. परमनंट टीथ काय आहेत, त्याच्याच नंतर पर्पज ऑफ व्हेरियस टीथ, मॅस्टिकेशन करण्यासाठी कुठले टीथ वापरतात, टिअरिंगसाठी कोण, कटिंगसाठी कोण, वेगवेगळे सलायव्हरी ग्लँड्स जसं की पॅरोटिड, सबमॅन्डिब्युलर, सबलिंग्युअल ग्लँड, टॉन्सिल्स ज्याच्यामध्ये आपण सांगितलं की दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ रिंग अँड दॅट वॉज नेम्ड ॲज युअर वॉल्डेअर्स रिंग. बरोबर की नाही. तर त्याच्यामध्ये जे टॉन्सिल्स होते, टॉन्सिल्स आर नथिंग बट लिम्फर टिश्यूज. ठीक आहे. तर लिम्फर टिश्यूज मध्ये आपण काय सांगितलंय की फॅरेंजियल टॉन्सिल्स आर देअर. ठीक. नंतर ट्युबल टॉन्सिल्स, कारण नॅझोफॅरिंग्स रिजन जो आहे त्याच्यामध्ये देयर इज अ ओपनिंग फॉर युस्टेशन ट्यूब. युस्टेशन ट्यूब न्यूरल कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन या चॅप्टर मध्ये आपण बघितलंय. युस्टेशन ट्यूब इज दिस ट्यूब originates from your middle ear and it is connected with the nasopharynx म्हणजे फॅरिंग्स रिजन मध्ये. आणि पर्पज काय होता युस्टेशन ट्यूबचा, टू मेंटेन द इक्वल प्रेशर ऑन इदर साइड ऑफ मेम्ब्रेन, म्हणजेच टिम्पॅनम, इयर ड्रम. ठीक आहे, त्याच्या दोन्ही साइड वरती इक्वल प्रेशर मेंटेन राहावं, दॅट इज द पर्पज. तर त्या ट्यूबच्या बाजूला सुद्धा लिम्फा टिश्यूज प्रेझेंट असतात आणि त्याला बोललो होतो आपण ट्युबल टॉन्सिल्स, नंतर पॅलेटाईन टॉन्सिल आणि सबलिंग्युअल टॉन्सिल्स. क्लिअर आहे. त्या रिलेटेड आपण एक व्हिडिओ सुद्धा एमसीक्यूज, एक रिलेव्हंट एमसीक्यूजचा एक व्हिडिओ सुद्धा बनवलाय. क्लिअर. आता आपण थर्ड लेक्चर मध्ये जाऊयात, युअर डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन. या लेक्चर मध्ये आपण काय बघणार, इसोफेगस टू युअर लार्ज इंटेस्टाईन. इतके सारे आपण पार्ट याच्यामध्ये बघणार. क्लिअर आहे. ग्लॉटिस काय, एपिग्लॉटिस काय, व्हॉट इज गलेट, ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कशाला आपण ग्लॉटिस म्हटलो, ग्लॉटिस इज अ ओपनिंग ऑफ ट्रकिया. ठीक आहे, विंड पाईप. आणि त्या ओपनिंग वरती देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सम कार्टिलेजिनस फ्लॅप अँड दॅट फ्लॅप इज कॉल्ड एज युअर एपिग्लॉटिस. म्हणजेच ड्युरिंग स्वॅलोइंग ऑफ फूड पार्टिकल्स कशाला म्हणून आपण, चला एक शॉर्ट मध्ये आपण बघून घेऊ. सपोज ही वरतून तुमचं काय आलाय, आता हे फॅरिंग्सचा रिजन आलाय. आता हा डिवाइड होणार. ठीक आहे. डिवाइड झाल्यानंतर मी मुद्दाम इथे ओपनिंग दाखवतो याला. डिवाइड झाल्यानंतर एक ट्यूब ही इथे ओपनिंग प्रेझेंट असणार अँड दिस ओपनिंग इज युअर ग्लॉटिस. म्हणजे ग्लॉटिस आहे तर हा पाईप कुठला झाला मग, दिस पार्ट इज अ विंड पाईप. ऍक्च्युली याला ब्रांचिंग विथ विंड पाईप, याला असं क्रॉस मध्ये मुद्दाम दाखवले लक्षात यावं म्हणून. आणि याच्याच वरती देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सम फ्लॅप. तर ही जी फ्लॅप याच्यावरती प्रेझेंट होती, तर या फ्लॅपलाच आपण काय म्हटलं होतो, एपिग्लॉटिस. क्लिअर आहे. कारण याची पोझिशनिंग लक्षात येत नाही. तर दिस इज विंड पाईप. विंड पाईपचं दुसरं नाव काय सांगितलं आपण, विंड पाईप इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रकिया और ट्रकिया इज ऑल्सो कॉल्ड एज विंड पाईप. वाय, बिकॉज या ट्रकियामधून काय जाणार आहे, इट इज कनेक्टेड टू युअर रेस्पिरेटरी सिस्टम. म्हणजे तुमच्या लंग्सची कनेक्शन आहे, याच्यामधून एअर पास होणार. आणि हा वरचा जो पार्ट तुम्हाला दिसतोय, दिस पार्ट इज युअर फॅरिंग्स. एक डायग्रामॅटिकली समजून घ्यायचं झालं तर आपण असं समजून घेऊयाला. ठीक आहे ना. मग फॅरिंग्स काय झाला, फॅरिंग्स इज द कॉमन पॅसेज. हे बघितलं होतं आपण, इट इज कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर. फूड आणि एअर या दोघांसाठी कॉमन पॅसेज जो आहे दॅट इज युअर फॅरिंग्स. मग काय होणार की एअर ट्रकियामधून इकडे लंग्स कडे एंटर करणार आणि हे इसोफेगस, दिस इज द ओपनिंग ऑफ इसोफेगस. ओके. तर इसोफेगस मधून कोण जाणार, इट विल बी कनेक्टेड टू स्टमक, म्हणजे याच्यामधून फूड पास होणार. ठीक आहे. तर दिस इज पोस्टेरियर एंड ऑफ इसोफेगस. तर ह्या ज्या लास्ट एंड जे असेल इसोफेगसचं, त्यालाच तुम्ही आता काय म्हणणार, गलेट म्हणणार. वेल, अँड दिस गलेट विल ओपन इनटू स्टमक रिजन. क्लिअर आहे. म्हणजे हे झालं इंट्रोडक्शन. एक इसोफेगसची आपण स्टार्ट केली होती. विंड पाईप, ट्रकिया, त्याच्यावरती ग्लॉटिस, त्याच्यावरती कार्टिलेजिनस फ्लॅप दॅट इज एपिग्लॉटिस. कारण स्वॉलोइंग करणे म्हणजेच काय, गिळणे. आपण जेव्हा फूड गिळणार तर ते या मार्गाने आलं पाहिजे. ठीक आहे. ऍक्च्युली पोझिशनिंग हे एकमेकासमोर असणार आहे, फक्त समजावं म्हणून मी त्याला ब्रांचेसच्या स्वरूपात दाखवलंय. अदरवाइज दिस विंड पाईप अँड युअर इसोफेगस दे लाय इन फ्रंट ऑफ इच अदर. म्हणजे लाय काय म्हणू आपण, बॅक टू बॅक अशी त्यांचं एक पोझिशनिंग असणार आहे. क्लिअर आहे. मग ग्लॉटिसची पोझिशन समजली तुम्हाला, एपिग्लॉटिस कुठे ते समजलं.
या फॅरिंग्स मध्ये सुद्धा आपण 3 टाइप केले होते. एक तर होता तुमचा ओरोफॅरिंग्स, वन वॉज ओरोफॅरिंग्स, अनदर वॉज युअर nasopharynx and third was laryngopharynx. मीनिंग काय झाला, लॅरिंग्स मध्ये जो फॅरिंग्सचा पार्ट ओपन होणार दॅट इज लॅरिंगोफॅरिंग्स. नेझल चेंबर ज्या फॅरिंग्सच्या पार्ट मध्ये ओपन होणार दॅट पार्ट इज युअर नेझोफॅरिंग्स. याच्यामध्ये आपण सांगितलं युस्टेशियन ट्यूबचं ओपनिंग प्रेझेंट होतं, जे की मिडल इयर पासून ट्यूब निघाली होती. आणि ओरोफॅरिंग्स, ओरल कॅव्हिटी, फॅरिंग्सच्या ज्या पार्ट मध्ये पर्टिक्युलरली सॉफ्ट पेलेट वॉज अ पार्ट ऑफ युअर ओरोफॅरिंग्स. लिहून घेऊ आपण परत एक वेळा, सॉफ्ट पेलेट. ठीक आहे ना. तर हे फॅरिंग्सचे टाइप होते. फॅरिंग्स नंतर आता 2 आपण हे क्लिअर केलं की ग्लॉटिस काय, एपिग्लॉटिस काय, विंड पाईप कुठे असतो आणि त्या इसोफेगसची पोझिशनिंग कशी असणार. तर ऍक्च्युली हे काय एकमेकांच्या समोर प्रेझेंट असतात. ठीक, चलो आगे बढ़ते हैं. फिर स्टार्टिंग विथ इसोफेगस. इसोफेगस तुम्ही कशाला म्हणताय? इसोफेगस एलिमेंटरी कॅनल आपण सांगितलं इट इज 6 to 9 मीटर इन लेंथ अप्रॉक्सिमेटली, राईट. तर इसोफेगस इट इज अ लॉंग ट्यूब म्हणजे लॉंग न म्हणता आपण काय म्हणू, इट इज सिम्पली अ ट्यूब ऑफ एलिमेंटरी कॅनल. त्याची विड्थ किंवा त्याची डायमीटर म्हणू आपण की डायमीटर ऑफ दिस ट्यूब इज जस्ट नॉट डायमीटर हा ठीक आहे, डायमीटर इज 2 सेंटीमीटर अँड इट्स द लेंथ, मला लेंथ म्हणायचं होतं इनफॅक्ट. तर लेंथ इज युअर 25 सेंटीमीटर. ओके, किती लांबीची ट्यूब आहे? 25 सेंटीमीटर. कुणापासून निघणार आता? ऑब्व्हियसली फॅरिंग्स रिजन पासून आता ही ओरिजिनेट होणार. म्हणजे आपण परत एक वेळा बघून घ्या, हा फॅरिंग्स होता, फॅरिंग्स पासून ही ट्यूब समोर निघाली. कोणता पार्ट होता? गलेट पार्ट होता. सांगू आपण, ज्या पार्ट जो एंडचा पार्ट असेल या इसोफेगसचा दॅट पार्ट विल बी कॉल्ड एज गलेट. ओके, गलेट आणि ग्लॉटिस हे 2 पार्ट झाले. ग्लॉटिस कुणाचा होता? विंड पाईपचा होता, राईट. आता एक 25 सेंटीमीटर लेंथ असणारी एक ट्यूब आहे जी की हे गलेट मी आता इथे दिसतंय तुम्हाला डायग्राम मध्ये. ठीक आहे, तर ही काय करणार की इथे एक तुमचा मेम्ब्रेन प्रेझेंट असणार आणि या मेम्ब्रेनलाच तुम्ही काय म्हणताय? डायफ्रॅम. तर डायफ्रॅम मधून सरळ सरळ त्याला छेदून त्याला एक छिद्र करून आतमध्ये एक ॲब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये ही ट्यूब पोहोचणार अँड विच विल ओपन इनटू दिस पार्ट इज युअर स्टमक. हे स्टमक मध्ये आता हे काय होणार? तर इट विल ओपन इनटू स्टमक. क्लिअर आहे? म्हणजे कुणाला क्रॉस केलं याने? इट परसेस diaphragm and enters abdominal cavity. abdominal cavity मध्ये काय करणार? हा एंटर करणार, जो की कुणाशी कनेक्ट होतोय? सी हियर, तो सरळ सरळ कुणाशी कनेक्ट होणार? स्टमकशी कनेक्ट होणार. क्लिअर? ओके, आता हा जो इसोफेगस आहे ते इसोफेगसला वरती एक समजण्यासाठी म्हणून आपण इथे एक मी राऊंड करतोय, इथे एक राऊंड करतोय. तर हे यांचं रेग्युलेशन साठी असणारे एक मसल्स प्रेझेंट असतील. कशाला रेग्युलेशन? कारण वरतून माउथ कॅव्हिटी मधून काय येतंय? फूड येतंय. ठीक आहे, फूड म्हणजे कोणत्या स्वरूपात येणार? डायजेशनच्या वेळी आपण परत डायजेस्टिव्ह प्रोसेस जेव्हा आपण बघणार त्यावेळी कम्प्लीट आपण बोलस काय किंवा काईम काय, काईल काय हे सगळं बघणार. तर हाच एक चिकट असा घास तुमच्या माउथ कॅव्हिटी मध्ये आफ्टर मॅस्टिकेशन चावल्यानंतर तयार झालाय, ज्याच्यामध्ये म्युकस ऍड झालाय. त्याच्यामधील सलायवाचा कंपोनंट आहे म्युकस, म्युसिन म्हणू आपण मोर प्रिसाइजली. आणि हा बोलस आता या इसोफेगस मधून एंटर करणार. तर या हा जो तुम्ही खाल्लेला घास आहे बोलस म्हणतो आपण, तर हा एंट्री इसोफेगस मध्ये ज्या स्पिंक्टर ज्या ओपनिंग मधून करणार त्याला काय म्हणू आपण? त्याला रेग्युलेशन साठी एक मस्क्युलर स्पिंक्टर इज प्रेझेंट, दॅट इज स्पिंक्टर मसल. तर ती जी मसल आहे जी तुमच्या बोलसला आतमध्ये येण्यासाठी रेग्युलेट करणार, आय मीन, तर त्याला तुम्ही म्हणणार अप्पर इसोफेजियल स्पिंक्टर. काय म्हणणार त्याला? अप्पर इसोफेजियल स्पिंक्टर. ओके, ठीक आहे. मग हा बोलस असं समजा की हा बोलस खाली आलाय, हा खाल्लेला घास खाली खाली येतोय. आता याच्यामध्ये पेरिस्टाल्टिक मुवमेंट होणार, कारण एलिमेंटरी कॅनल मध्ये डिफरंट रिजन मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सम वॉल लेयर्स, जसं की सिरोसा मस्क्युलरिस, सबम्युकोसा, म्युकोसा. तर यांचा एक वॉल लेअर तयार असणार आहे आणि त्यांच्यामध्ये ज्या मसल्स फायबर प्रेझेंट असतील, काही सर्क्युलर असतील, काही लॉन्जिट्युडनल असतील आणि काही ऑब्लिक सुद्धा असतील. ठीक आहे, फक्त ह्या तीनही कुठे प्रेझेंट असणार मसल फायबर? इट विल डिपेंड ऑन दॅट ऑर्गन, ह्या ऑर्गनवरती डिपेंड असेल. क्लिअर आहे? तर इसोफेगस मधून फुल खाली येणार. आता याच्यामधून हळूहळू एंट्री कशामध्ये होणार? स्टमक मध्ये.
तर इथे सुद्धा त्याचं रेग्युलेशन, इथे सुद्धा कंट्रोल असणं गरजेचं आहे. मग इथे जे स्पिंक्टर मसल आहे त्याला तुम्ही काय म्हणणार, लोअर इसोफेजियल स्पिंक्टर. दॅट विल बी कॉल्ड एज लोअर इसोफेजियल स्पिंक्टर. या लोअर इसोफेजियल स्पिंक्टरला तुम्ही नाव देऊ शकता ऑर कार्डियक स्पिंक्टर. यालाच नाव द्या कार्डियक स्पिंक्टर. ऍक्च्युअली कार्डियक म्हणजे तुम्हाला काय समजेल, हार्ट. पण हार्टचं याच्याशी काही देणं घेणं नाहीये. फक्त इथे पोझिशनिंग कशाची येणार, तुमच्या हार्टची येणार. ठीक आहे. तर हार्टच्या पोझिशनिंगमुळे हार्टच्या जवळ हा प्रेझेंट आहे. ते कार्डियक नॉच इज प्रेझेंट देअर. खाच प्रेझेंट आहे. त्या खाचे जवळ हे स्पिंक्टर मसल असणार. त्याच्यामुळे तुम्ही त्याला नाव दिलं कार्डियक स्पिंक्टर. क्लिअर अप टू दिस? ओके. तर हे जे स्पिंक्टर आहे, वेल ठीक आहे, दोन स्पिंक्टर समजले तुम्हाला, अप्पर इसोफेजियल स्पिंक्टर आणि लोअर इसोफेजियल स्पिंक्टर. ठीक आहे. आता या ज्या इसोफेगस जो आहे याच्यामध्ये एक पर्टिक्युलर टाइपची मुवमेंट होणार आणि त्याला आपण म्हणणार पेरिस्टाल्सिस. काय म्हणणार, पेरिस्टाल्सिस. कशाला पेरिस्टाल्सिस म्हणणार तुम्ही, रिदम मध्ये कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होणे, म्हणजेच रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. ऍक्च्युअली हे पेरिस्टाल्सिस जे आहे हे सगळे एलिमेंटरी कॅनल मध्ये होणार, कारण पुढे 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 ढकलणं गरजेचं आहे. अँड इट विल डिपेंड ऑन द मसल फायबर्स प्रेझेंट इन द वॉल लेअर. रिलॅक्सेशन ऑफ इसोफेगस इज कॉल्ड एज पेरिस्टाल्सिस. इसोफेगस इज कॉल्ड एज पेरिस्टाल्सिस. म्हणजे काय होणार, या इसोफेगस मध्ये सी दोन टाईपच्या मसल्स प्रेझेंट असतील, तीन टाईपचे असतील खरं तर. एक तर सर्क्युलर मसल्स असणार, लॉन्जिट्युडनल मसल असणार आणि अशा ऑब्लिक मसल सुद्धा त्यांच्या वॉल मध्ये प्रेझेंट असणार. इथे 3 डायमेन्शनली आपल्याला दाखवता येत नाही, त्याच्यामुळे मी फक्त ऑब्लिक काय, लॉन्जिट्युडनल काय आणि सर्क्युलर काय अशा मसल्स दाखवल्या याच्या ठिकाणी. ठीक आहे ना. तर यांच्यामध्ये काय होणार, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन. तर त्यांनी फूड खाली 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 येणार तुमचा बोलस, आणि इट विल बी रेग्युलेटेड बाय द ओपनिंग ऑफ लोअर इसोफेगस. ओपनिंग म्हणू आपण त्याला, त्यालाच म्हटलो आपण कार्डियक स्पिंक्टर. ठीक आहे. इथपर्यंत कळतंय. तर पेरिस्टाल्सिस तुम्हाला कळालाय, डायफ्रॅमची लेंथ डायमीटर इथपर्यंत डन. अँड इट इज सिम्पली अ 25 सेंटीमीटर ट्यूब दॅट पासेस थ्रू युअर thoracic region अँड ओपन्स इनटू द ॲब्डोमिनल कॅव्हिटी इन स्टमक. आणि स्टमक मध्ये ती ओपन होते. ठीक आहे. आता तुमच्या इसोफेगस बद्दल अजून जर बोलायचं झालं, आपण काय सांगितलंय, इथे लोअर इसोफेजियल स्पिंक्टर आहे, जो की इथे आलेला बोलस म्हणजे खाल्लेला घास हा स्टमक मध्ये जाण्यासाठी त्याला कंट्रोल करतो. बरोबर की नाही. मग लहान मुलांमध्ये नॉर्मली काय असतं, हे जे लोअर इसोफेजियल स्पिंक्टर आहे इट इज वीकली डेव्हलप्ड. हे फार डेव्हलप झालेलं नसतं. त्याच्यामुळे तुम्ही लहान मुलांना ऑब्झर्व करा की त्यांना वारंवार अशा ओमिटिंग सारखं होत राहतं. त्यांच्या तोंडामध्ये स्टमकचे कंटेंट येतात. का, कारण हे जर क्लोज झालं नाही, प्रॉपरली क्लोज झालं नाही, तर स्टमक मधलं जे कंटेंट आहे ते ऑब्व्हियसली माउथ कॅव्हिटी मध्ये येणार. क्लिअर आहे. ही लहान मुलांमध्ये लोअर इसोफेजियल स्पिंक्टर हा लेस डेव्हलप झालेला असतो. सेकंड थिंग, जर ऍडल्ट असेल आणि ऍडल्ट मध्ये जर याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आले, ह्या मसल, ह्या स्पिंक्टर मसल, कार्डियक स्पिंक्टर मसल जर वीक झाल्या, तर त्यावेळी सुद्धा हा प्रॉपरली क्लोज होणार नाही. प्रॉपरली क्लोज होणार नाही म्हणजे स्टमकचे कंटेंट हे परत माउथ कॅव्हिटी मध्ये येणार, आणि माउथ कॅव्हिटी मध्ये येणार. तर त्या कंडिशनला तुम्ही काय म्हणणार, रिगर्गिटेशन. काय म्हणणार, रिगर्गिटेशन. थोडक्यात आपण त्याला काय म्हणतो, आंबट पाणी तोंडामध्ये येणे, आणि मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो गिळकी येणे. कशामुळे झालंय, समटाइम्स दॅट लोअर इसोफेजियल स्पिंक्टर डू नॉट क्लोजेस प्रॉपरली. इट डझंट क्लोज प्रॉपरली, आय मीन. तो प्रॉपरली क्लोज होणार नाही, ऑब्वियस आहे. स्टमक मध्ये ऍसिडिक कंडिशन आहे, म्हणून ते आंबट पाणी, कारण ऍसिड कसं असतं, आंबट असतं, म्हणून ते आंबट पाणी आपल्या माउथ कॅव्हिटी मध्ये येणार. त्या कंडिशनला म्हणलो आपण रिगर्गिटेशन. ठीक आहे. आता बऱ्याच वेळा काय होईल, जर ही मसल पुअरली डेव्हलप झाली असेल, कुठली, कार्डियक स्पिंक्टर मसल किंवा लोअर इसोफेजियल स्पिंक्टर, त्यावेळी असं होणार की जे फूडचे कंपोनंट आहेत, तर हे आय मीन हे वीकली डेव्हलप झाली, तर ते स्टमक पर्यंत पोहोचणार नाही. ठीक आहे ना. याचं ओपनिंग क्लोजिंग हे प्रॉपरली होत नाहीये. मग आपण फूड आता वेगळ्या थोडस कलर मध्ये घेऊ, ग्रीन कलर मध्ये दाखवतोय मी तुम्हाला. इथे असं हे फूड इथे जमा राहणार, कुठे, लोअर पार्ट ऑफ इसोफेगस. ते स्टमक मध्ये कम्प्लिटली येत आहे का, येत नाही. त्यावेळी काय होणार, इथेच त्याचं फर्मेंटेशन होणार. ठीक आहे. आणि मग तुमच्या तोंडामधून जी दुर्गंधी वगैरे येते, तर ती ह्या इसोफेगस मध्ये लोअर पार्ट मध्ये जे ट्रॅप झालेलं फूड आहे, ऍक्च्युली ते फूड कुठे जायला हवं, स्टमक मध्ये जायला हवं. बरोबर की नाही. पण ते वरतीच ट्रॅप झालंय. मग त्याचा असा घाणेरडा वास तुमच्या स्मेल मधून, तुमच्या ब्रिदिंग मधून येणार.
आणि जेव्हा लोअर इसोफेजियल स्फिंक्टर मध्ये हे फूड पार्टिकल जमा होतात, फूड मटेरियल जमा होतं, तर दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज कार्डिया अकॅलेझिया. कार्डिया अकॅलेझिया. काय आहे कार्डिया अकॅलेझिया? इट इज सिम्पली अक्युमुलेशन ऑफ युअर बोलस इन लोअर पार्ट ऑफ इसोफेगस. त्याला म्हणायचं कार्डिया अकॅलेझिया. ठीक आहे, वेल मग इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. आता ह्या डायग्राम मध्ये मी ह्या इथल्या गोष्टी थोडस पुसून टाकतोय. ओके, आता इथे तुम्हाला दिसेल याचे अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर जर बघितलं तर इसोफेगस आणि इसोफेगसचा इथे सेक्शन घेतलाय. आपण काय सांगितलंय की एलिमेंटरी कॅनल मध्ये डिफरंट वॉल लेअर प्रेझेंट असतात. कोणते कोणते वॉल लेअर प्रेझेंट असतात? सगळ्यात वरती लेअर असतो हा सिरोसा. ठीक आहे, यालाच तुम्ही सिरस लेअर सुद्धा म्हणू शकता, और सिरस लेअर. क्लिअर आहे? सिरस लेअर और त्यालाच तुम्ही विसरल पेरिटोनियम सुद्धा म्हणू शकता. विसरल पेरिटोनियम. मी काय बोलतो लक्ष द्या. ओके, विसरल म्हणजे इंटरनल आणि पेरिटोनियम, पेरी म्हणजे सराउंडिंग, सराउंडिंगला असलेला लेअर विसरल पेरिटोनियम, किंवा त्याला सिंपली म्हणा तुम्ही सिरस लेअर किंवा सिरोसा. तर आउटर मोस्ट हा सिरोसा असतो. 2 नंबरचा लेअर कुठला असतो? एक्सट्रीमली सॉरी मी उलट लिहिलं इथे. वेल मला वरती लिहायला होतं याला, तर इथपर्यंत ठीक आहे. सगळ्यात वरती कोणता आहे? सिरोसा. 2 नंबरचा मस्क्युलरिस, जो की स्मूथ मसलने बनलेला आहे. त्याच्या खालचा लेअर कुठला दिसतो तुम्हाला? सबम्युकोसा. आणि सगळ्यात आतमध्ये जो असेल तो असेल म्युकोसा. म्हणजे याचा सिक्वेन्स जर लावला आपण तर सिरोसा आउटर मोस्ट, मसल लेअर हा सेकंड, सबम्युकोसा थर्ड, आणि सगळ्यात आतमध्ये जो की पोकळी जी असेल, सपोज दिस इज अ ट्यूब, तर याला काय म्हणतात तुम्ही? ल्युमेन. तर ल्युमेन साइडला जो लेअर असतो दॅट लेअर इज युअर म्युकोसा लेअर. ठीक आहे, ओके. परंतु यांच्यामध्ये सिरोसा लेअर इज ऍब्सेंट, म्हणजेच विसरल पेरिटोनियम इन केस ऑफ इसोफेगस. इसोफेगस मध्ये विसरल पेरिटोनियम हा ऍब्सेंट असतो. इन्स्टेड ऑफ दॅट फायब्रस लेअर इज प्रेझेंट. आणि तो जो फायब्रस लेअर आहे त्यालाच म्हणणार तुम्ही ऍडव्हेंटेशिया. कोणता ऍडव्हेंटेशिया? ट्युनिका ऍडव्हेंटेशिया. क्लिअर आहे? म्हणजे जर तुम्हाला प्रश्न विचारला की इसोफेगसचा आउटरमोस्ट लेअर हा कुठला असणार, तर त्याला तुम्ही काय म्हणणार? ट्युनिका ऍडव्हेंटेशिया असणार. जर स्टमक इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन मध्ये जर म्हटले स्मॉल लार्ज इंटेस्टाईन मध्ये, तर तुमचा आन्सर काय असणार त्याच्यामध्ये? सिरोसा इज द आउटरमोस्ट लेअर ऑफ स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. क्लिअर? फक्त इसोफेगस मध्ये फायब्रस लेअर इज प्रेझेंट इन्स्टेड ऑफ दिस सिरोसा, आणि त्याला म्हटले तुम्ही ट्युनिका ऍडव्हेंटेशिया. ओके, आता इसोफेगस मध्ये अजून कुठले स्ट्रक्चर प्रेझेंट असतात? तर इसोफेगस मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ, पुढे जाऊ आपण. वेल, इसोफेगस मध्ये समोर आपण सांगितलंय की देयर इज ऍब्सेन्स ऑफ डायजेस्टिव्ह ग्लँड. डायजेस्टिव्ह ग्लँड जर ऍब्सेंट आहेत तर इसोफेगस मध्ये कुठल्या एन्झाईमचं सिक्रेशन होत नाही. क्लिअर? परंतु ते स्मूथ असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे म्युकस म्हणजे गॉबलेट सेल्स आर प्रेझेंट इन द युअर, काय म्हणतो आपण? इसोफेगस. गॉबलेट सेल किंवा त्यालाच काय म्हणू आपण? म्युकस सिक्रेटिंग सेल्स. ह्या मात्र तुमच्या इसोफेगस मध्ये प्रेझेंट असणार. क्लिअर आहे? नंतर जो म्युकस मेम्ब्रेन आहे, तर म्युकस मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ ऍक्च्युअली स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन एनिमल्स. तेव्हा वेगवेगळ्या टाईपच्या टिश्यूज तुम्हाला बघायचे आहेत, तर इंडिव्हिज्युअली प्रत्येक ऑर्गनच्या जर तुम्हाला टिश्यूच्या लेअर माहिती आहे कुठल्या टाईपने बनलेले आहेत, तर इट विल बिकम इझी टू मेमोराइज द टाइप ऑफ टिश्यूज प्रेझेंट. तर जो इसोफेगसचा म्युकोसा लेअर, इंटरनल लेअर, इनर मोस्ट लेअर, ठीक आहे, त्याच्यामध्ये कुठला आहे? नॉन केरेटिनाइज स्ट्रॅटिफाईड स्क्वेमस एपिथेलियम इज प्रेझेंट. इसोफेगस बद्दल इतकी इन्फॉर्मेशन तुम्हाला मोर दॅन इनफ आहे. इसोफेगस मध्ये काय? 25 सेंटीमीटर लॉंग, 2 सेंटीमीटर डायमीटर, वरती एक स्फिंक्टर आहे जे की तुमच्या माउथ मधून बोलस येते त्याला कंट्रोल करणार. नंतर लोअर इसोफेजियल स्फिंक्टर जे की हार्टच्या जवळ आहे म्हणून त्याला आपण कार्डियक स्फिंक्टर म्हटलो. ठीक आहे, ते जर वीक झालं तर स्टमकचे कंटेंट बाहेर येतात, त्याला आपण काय बोललो? रिगर्गिटेशन बोललो. जर लहान मुलं जे असतात, लहान बाळ असतील, तर त्यांच्यामध्ये ते पुअरली डेव्हलप झालेलं असतं म्हणून स्टमकचे कंटेंट वारंवार त्यांना ओमिटिंग सारखं होत असतं. ते कंटेंट त्यांच्या माउथ कॅव्हिटीमध्ये येतात. ठीक. नंतर सांगितलं आपण की म्युकस सिक्रेटिंग सेल्स आर प्रेझेंट इन द इसोफेगस. डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आर ऍब्सेंट. वेल, म्हणजेच कुठल्याही प्रकारचं डायजेशन इसोफेगस मध्ये होणार नाही. इट इज याला सिम्पली तुम्ही इसोफेगसला काय म्हणू शकता? इट विल बी सिम्पली टर्म्ड ॲज फूड पाईप. फक्त फूड हा खाली प्रोपेल करणे, ढकलणे,
कोणत्या मुवमेंटने बोललो आपण? पेरिस्टाल्टिक मुवमेंट. कुठल्या स्पेशल टाइपचा एपिथेलियम प्रेझेंट आहे? नॉन केरेटिनाइज्ड स्ट्रॅटिफाइड स्क्वेमस एपिथेलियम इज प्रेझेंट इन द इसोफेगस. कोणता इसोफेगस आलेगा? म्यूकस मेम्ब्रेन. क्लियर अप टू दिस? ओके, आगे बढ़ते हैं फिर. इसोफेगस रिलेटेड इतके इन्फॉर्मेशन आर मोर देन इनफ. आणि एंड पार्ट ऑफ इसोफेगस तसं म्हटल्यापेक्षा पोस्टेरियर एंड ऑफ इसोफेगस इज कॉल्ड एज गलेट. सुरुवातीलाच आपण त्याच्याबद्दल बोललो होतो. ठीक आहे, पुढे जाऊ. नेक्स्ट पार्ट इज युअर स्टमक. स्टमक माहिती आहे तुम्हाला? स्टमक असा पार्ट आहे की विच इज लोकेटेड ऑन द लेफ्ट साइड ऑफ युअर ॲब्डोमिनल कॅव्हिटी. या साइडला, दिस इज द लेफ्ट साइड. हे ॲब्डोमिनल कॅव्हिटी, याच्या आतमध्ये विसरल पेरिटोनियम प्रेझेंट आहे. ठीक आहे ना? तर हा जे शेपचा ऑर्गन लेफ्ट साइडला, आणि दिस इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनल. लार्जेस्ट पार्ट म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणू की विच हॅज लार्जेस्ट डायमीटर. कारण का? हे इसोफेगस, ही ट्यूब माउथ कॅव्हिटी मधून आली, फॅरिंग्स वगैरे वरती होते. तर आता तुमची हीच डायमीटर इथे काय झाली आहे? डायमीटर आता वाढली आहे. आणि याच्यानंतर तुमचा डिओडेनम स्टार्ट होणार. म्हणजे डायमीटर वाईज इट इज अ सिंगल ट्यूब. व्हॉट इज एलिमेंटरी कॅनल? एलिमेंटरी कॅनल मध्ये एक ट्यूब आहे जिची डायमीटर फक्त वेगवेगळ्या रिजन मध्ये कमी अधिक होणार. तर ती वाइडेस्ट डायमीटर ही कुठे झाली? तुमची स्टमक रिजन मध्ये झाली आहे. म्हणून आपण याला म्हणू शकतो की इट इज बॅग लाईक स्ट्रक्चर विथ वाइडेस्ट डायमीटर ऑफ एलिमेंटरी कॅनल. आणि शेप कसा दिसतोय तुम्हाला? जे शेप याचा दिसतोय. कुठे लोकेट केली आहे? दिस इज लोकेटेड ऑन द लेफ्ट साइड ऑफ ॲब्डोमेन. ओके, कुणाच्या समोर जर विचारलं तर काय म्हणणार? कारण याच्या समोर इथे तुम्हाला काय दिसणार? याच्या समोर देयर इज अ प्रेझेन्स ऑफ लिव्हर. ओके, हा जो डिओडेनम इथे स्टार्ट होणार आहे, तर डिओडेनम मध्ये इथे लीफ लाईक ग्लँड विल बी प्रेझेंट. ओके, आणि त्यालाच तुम्ही म्हणणार आहे पॅनक्रिया. वेल, आणि लिव्हरच्या खाली जी पोझिशनिंग असणार आहे ती असणार तुमच्या गॉल ब्लॅडरची. म्हणजे आता तुम्हाला क्लिअर कट लक्षात येईल, लिव्हर हा स्टमकच्या समोर प्रेझेंट आहे, लिव्हरच्या खाली तुम्हाला गॉल ब्लॅडर दिसेल, आणि डिओडेनम असा सी शेपचा आकाराचा असणार आहे. तर याच्या कॅव्हिटीमध्ये इथे कॅव्हिटी तयार झाली, तर इथे काय प्रेझेंट असणार? तुमचा पॅनक्रिया प्रेझेंट असणार. एक लोकेशन माहिती असं म्हणून इथे सांगितलंय. आता मी याला रब करतोय परत. वेल, तर जे शेपचा ऑर्गन आहे सॅक लाईक मस्क्युलर ऑर्गन आहे, आणि याच्यामध्ये काय होणार? देयर विल बी स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. एक 4 ते 5 तासांपर्यंत फूड मटेरियल आता हे स्टमक मध्ये स्टोअर असणार आहे. तर बिफोर स्टार्टिंग आपण काय करू? वेल, याची थोडी साईज वाढवतो मी. ठीक आहे, ओके. आता इकडे बघा, वेगवेगळे याचे पार्ट असणार आहेत. कुठले कुठले पार्ट दिसत आहेत? फंडस. मी थोडंसं मोठं करून लिहितो याला. हा एक फंडस पार्ट दिसतोय. क्लिअर आहे? सेकंड पार्ट कार्डिया, किंवा याला कार्डियक स्टमक सुद्धा तुम्ही म्हणू शकता. काय म्हणणार याला? कार्डिया और कार्डियक स्टमक. थर्ड, बॉडी. ओके, अँड फोर्थ इज युअर पायलोरस. दिस इज पायलोरस. अशा 4 पार्ट मध्ये तुम्ही स्टमकला डिवाइड करू शकता. एनसीईआरटीच्या बुक मध्ये बॉडी हा पार्ट मेन्शन केलेला नाही. फक्त काय दिलंय? फंडस, कार्डिया आणि पायलोरस असे 3 रिजन दिले. तर आपण डिवाइड केलेला कार्डिया, फंडस, बॉडी अँड पायलोरस. स्टमक बद्दल आता तुम्हाला काय काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सी, ही वरची ट्यूब तुम्हाला दिसते, ही ट्यूब कशाची आहे? इसोफेगस. इसोफेगस आपण सांगितलं इट ओपन्स इनटू द स्टमक. मग इथे लोअर इसोफेजियल स्पिंक्टर असणार आहे, बरोबर आहे? हे मी सर्कल केलंय. इथे मी नाव देऊन देतो परत एकदा, लोअर इसोफेजियल स्पिंक्टर. त्याच्याबद्दलची माहिती आपण घेतली आहे. आणि या लोअर इसोफेजियल स्पिंक्टरला तुम्ही कुठला स्पिंक्टर म्हणू शकता? और इट इज कॉल्ड एज कार्डियक स्पिंक्टर. क्लियर दिस? कार्डियक स्पिंक्टर आहे. ओके, आता ते वन मोर थिंग, हार्ट बर्न हा एक प्रकार असतो. स्टमकचे कंटेंट हे कार्डियक स्पिंक्टर जर प्रॉपरली ओपन किंवा क्लोज झाला नाही तर स्टमकचे कंटेंट वरती येणार आणि तुम्हाला असं जळजळ झाल्यासारखं फिलिंग होणार. ठीक आहे, तर त्याला म्हणतो आपण हार्ट बर्न. आता हार्ट बर्न म्हणजे काय? हार्ट मध्ये ऍसिड गेलं का? नाही, हार्टचा त्याच्याशी संबंध नाही. फक्त ते पार्टला तुम्ही कार्डियक स्पिंक्टर हार्टच्या क्लोज असल्यामुळे तर ते छातीमध्ये तुम्हाला जळजळ व्हायला लागतं, त्याच्यामुळे तुम्ही त्याला म्हणता हार्ट बर्न. अदरवाईज हे इसोफेगस मध्ये आता जळजळ व्हायला लागणार. ठीक आहे ना? ओके, जस्ट अ सेकंड. वेल, 4 पार्ट सांगितले. आता बघा, कार्डियक रिजन हा तुम्हाला दिसेल, हा स्मॉलेस्ट रिजन प्रेझेंट असणार आहे. कार्डियक रिजन कुठे दिसतोय? जिथे हे जंक्शन प्रेझेंट दिसतंय तुम्हाला, म्हणजेच लोअर इसोफेजियल स्पिंक्टर, म्हणजे याला म्हणू आपण गॅस्ट्रो इसोफेजियल जंक्शन. गॅस्ट्रोचा मिनिंग काय होतो? स्टमक,
आणि इसोफिजियल यांच्या जंक्शनला जो पार्ट तुम्हाला प्रेझेंट दिसतोय दिस वन, तर या पार्टला तुम्ही कार्डियक स्टमक म्हणायचं. आणि दिस इज द स्मॉलेस्ट पार्ट. ठीक आहे. वरचा पार्ट तुम्हाला दिसतोय फंडस किंवा फंडिक स्टमक सुद्धा आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे. बॉडी हा मिडल पार्ट दिसतोय आणि एंट्रम. आता एंट्रमला सुद्धा दोन पार्ट मध्ये तुम्ही डिवाइड करू शकता. सॉरी, पायलोरसला एक तर एक पार्ट झाला एंट्रम, सॉरी इथे दिलाच आहे. आणि इथून इथपर्यंतचा पार्ट, इथून हा इथपर्यंतचा पार्ट हा जर अप्रॉक्सिमेटली, तर हा जो असेल त्याला म्हणणार तुम्ही एंट्रल कॅनल. म्हणजे पायलोरस हे तुम्ही दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं. एक तर एंट्रल काय म्हणू आपण एंट्रम आणि दुसरा एंट्रल कॅनल. आता ते इंटरनल स्ट्रक्चर आपण याच्यामध्ये घेतला नाही, जे समोर आपण बघू. रुगे जेव्हा तुम्हाला बघायचे असतील त्यावेळी फक्त बाहेरून कुठले कुठले पार्ट याच्यामध्ये ते लक्षात ठेवा. वेल, आता वन मोर थिंग, याच्यामध्ये दोन कर्वेचर तुम्हाला दिसत आहेत. हा एक कर्वेचर दिसतोय, ठीक आहे, दिस वन. आणि हा एक कर्वेचर दिसतोय. तर मोठा कोणता दिसतोय तुम्हाला? हा. म्हणजे कोणत्या साईडला आहे? राईट साईडचा. ठीक आहे. तर सॉरी लेफ्ट साईड. तर लेफ्ट साईडची जी कर्वेचर असेल, लेफ्ट साईड कर्वेचर, इट विल बी कॉल्ड ॲज ग्रेटर कर्वेचर. काय म्हणणार तुम्ही याला? ग्रेटर कर्वेचर. मोठा आहे म्हणून ग्रेटर कर्वेचर. आणि हे जे राईट साईडला दिसतंय ते याला तुम्ही काय म्हणायचंय? लेसर कर्वेचर. ओके. वन मोर थिंग, जसं इसोफेगस मध्ये आपण सांगितलं की आउटर मोस्ट लेअर सिरोसा, इट वॉज ऍबसेंट. ठीक आहे ना. आता यांचा आउटर मोस्ट लेअर याला सिरोसा म्हणणार तुम्ही. सिरोसा म्हणा किंवा तुम्हीच काय म्हटलं होतं याला? व्हिसरल पेरिटोनियम. हे सुद्धा आपण याला नाव दिलं होतं. तर या व्हिसरल पेरिटोनियमला, या ग्रेटर कर्वेचरला देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सम येलो कलर्ड स्ट्रक्चर. आता मी मुद्दाम येलो कलर याला दाखवतोय. आणि येलो कलर तुम्हाला माहिती आहे कशाचा असणार आहे? की इथे लिम्फॉइड टिश्यूज प्रेझेंट असतील. काय प्रेझेंट असणार आहे? लिम्फॉइड टिश्यूज. ओके. हे लिम्फॉइड टिश्यूज प्रेझेंट आहे. दॅट्स वाय इट इज येलो इन कलर. म्हणजे हे आउटर सिरोसा किंवा व्हिसरल पेरिटोनियमला हे अटॅच झालेला पार्ट असेल. क्लिअर आहे. आणि इनर साइडला सुद्धा हा इथे अटॅच असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय काय? एक तर लिम्फॉइड टिश्यू असतील, प्लस याच्या सोबत फॅट याला अटॅच झालेला असणार. फ्लॅट ग्लोब्युल्स किंवा फॅटी मटेरियल याला अटॅच झालेलं असणार आहे. क्लिअर आहे. आणि जेव्हा या पार्टला, ग्रेटर पार्ट आणि लेसर पार्टला लिम्फॅटिक टिश्यूज आणि फॅट हे अटॅच झालेलं असतं, तर त्या स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणायचे? ओमेंटम. काय म्हणायचे? ओमेंटम. ओमेंटम म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर मग हा ग्रेटर कर्वेचर जे दिसतोय त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता? ग्रेटर ओमेंटम. आणि हे जे लेसर कर्वेचर दिसतंय त्याला म्हणू शकता तुम्ही लेसर ओमेंटम. का ओमेंटम म्हटलो आपण? कारण या व्हिसरल पेरिटोनियमला देयर इज अ एक्युमुलेशन ऑर डिपॉझिशन ऑफ दिस फॅटी मटेरियल एज वेल एज लिम्फॉइड टिश्यूज. क्लिअर आहे. मग दिस येलो कलर स्ट्रक्चर इज कॉल्ड एज ओमेंटम. म्हणून हे ग्रेटर कर्वेचर आहे म्हणून याला ग्रेटर ओमेंटम म्हटले. आणि इकडे लेसर कर्वेचर म्हणून याला लेसर ओमेंटम तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. आतमध्ये, याच्या आतमध्ये हे असे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतील. हे असे फोल्ड झालेले पार्ट दिसतील. नेक्स्ट डायग्राम मध्ये आपण बघू. तर हे जे फोल्ड झालेला पार्ट असणार आहे, इंटरनली पार्ट असतो हा, दॅट इज कॉल्ड एज रुगे. क्लिअर आहे. रुगे म्हणजे काय? सिम्पली दीज आर द फोल्ड्स इन द म्युकस मेम्ब्रेन फ्रॉम द ल्युमेन साइड. त्याच्या पोकळी, आतमधली जी पोकळी आहे तर आतमध्ये अशा फोल्ड झालेल्या आहेत. हे हातालाही फोल्ड दिसतात, या टाईपच्या फोल्ड प्रेझेंट असतात आणि त्याला रुगे म्हणायचं. ह्या फोल्ड तुम्हाला केव्हा दिसणार? ज्यावेळी तुमचं फूड स्टमक मध्ये कुठल्याही प्रकारचं फूड नसेल. म्हणजे वेन युअर स्टमक विल बी एम्प्टी, जेव्हा स्टमक हे रिकाम असणार त्यावेळी हे रुगे तुम्हाला दिसणार. म्हणजे म्युकोसल फोल्ड आतमध्ये दिसतील. म्युकस मेम्ब्रेनच्या फोल्ड आहेत. ज्यावेळी तुम्ही फूड खाणार तर ते स्ट्रेच होणार. स्ट्रेच होणार म्हणजे आता याच्यामध्ये फोल्ड दिसतील का? फोल्ड दिसणार नाही. क्लिअर. आता ह्या म्युकस मेम्ब्रेन मध्ये आपण सांगितलं एक तर रुगे प्रेझेंट आहे आणि हे जे वेगवेगळे पार्ट आहे, एक फंडिक स्टमक, कुठे लिहिलं दुसरा? वेल, पायलोरिक स्टमक आणि कार्डियक स्टमक. या तिन्ही स्टमक मध्ये देयर विल बी प्रेझेन्स ऑफ ग्लँड्स. ठीक आहे. लिहितोय मी इथे म्युकस लेअर, याच्यामध्ये प्रेझेंट असणारे स्ट्रक्चर. एक काय बोललो आपण? फोल्ड्स आर प्रेझेंट, त्याला काय बोललो आपण? रुगे. सेकंड, वेल दॅट इज कार्डियक स्टमक. म्हणजे कार्डियक, पायलोरिक आणि थर्ड वन इज युअर फंडस, फंडिक. या तिन्ही ग्लँड सुद्धा या म्युकस लेअर मध्ये प्रेझेंट असतात. परत एक वेळा रिपीट करू आपण. काय सांगितलं? की तीन रिजन आहेत. फंडिक रिजन आहे, कार्डियक रिजन आहे, पायलोरिक रिजन आहे. कुणाचे? तुमच्या हार्ट, सॉरी स्टमक.
तर या स्टमकच्या म्युकोसल लेअर मध्ये काय काय प्रेझेंट होतात, ह्या फोल्ड प्रेझेंट आहेत, त्याला म्हटलं आपण रुगे. आणि त्याच म्युकोसामध्ये कार्डियक ग्लॅन्ड, पायलोरिक ग्लॅन्ड, फंडिक ग्लॅन्ड्स आर प्रेझेंट. याच्यापैकी गॅस्ट्रिक ज्यूस जो रिलीज होणार तर हा फंडिक पार्ट पासून रिलीज होणार. गॅस्ट्रिक ज्यूस विल बी रिलीज फ्रॉम युअर फंडिक पार्ट. आणि या तिन्ही ग्लॅन्ड्स मध्ये देयर विल बी प्रेझेन्स ऑफ म्युकस सेल्स, म्युकस सिक्रेटिंग सेल्स. क्लिअर आहे? काय सांगितलं परत वेळा रिपीट करतोय. हे जे म्युकस लेअर तुम्हाला आतमधला इनर मोस्ट लेअर जो दिसेल त्याच्यामध्ये रुगे प्रेझेंट आहेत, म्हणजे फोल्ड प्रेझेंट आहेत, स्टमकच्या म्युकोसल फोल्ड, आणि कार्डियक, पायलोरिक आणि फंडिक ग्लॅन्ड सुद्धा प्रेझेंट आहे. आणि गॅस्ट्रिक ज्यूस जो रिलीज होणार तो कुणापासून होणार, फंडिक रिजन मधून होणार. आणि या तिन्ही ग्लॅन्ड्स मध्ये देयर विल बी म्युकस सिक्रेटिंग सेल. जेव्हा गॅस्ट्रिक ग्लॅन्ड्स आपल्याला बघायच्यात त्यावेळी त्यांचे पोझिशन सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघणार. ठीक आहे, हे झालं तुमच्या स्टमक बद्दलचे एक एक्सटर्नल स्ट्रक्चर. वेल, आता मला एक सांगा, इथे जे आपण बोललो होतो इसोफेगस आणि स्टमक यांच्यामधलं जे ओपनिंग आहे इथे दाखवलंय मी, खरं तर त्याला तुम्ही काय म्हटले, कार्डियक स्फिंक्टर. आता हा जो पार्ट आहे एंड पार्ट म्हणजे इथपासून इथपर्यंत हा जो पायलोरस रिजन आहे स्टमकचा, तर हा कशामध्ये ओपन होतोय, दिस इज ड्युओडेनम. ड्युओडेनम इज द फर्स्ट पार्ट ऑफ युअर स्मॉल इंटेस्टाइन. तर इथे सुद्धा एक स्फिंक्टर प्रेझेंट असणार, आणि या स्फिंक्टरला तुम्ही काय म्हणायचंय, पायलोरिक स्फिंक्टर. काय म्हणणार, पायलोरिक स्फिंक्टर. क्लिअर? तर हा झाला पायलोरिक स्फिंक्टर. म्हणजेच इथे जे कायम तयार होणार, म्हणजे इथे ज्यूस, गॅस्ट्रिक ज्यूस असणार, फूड मटेरियल असणार, तर एक त्यांचं लिक्विड, सेमी लिक्विड स्ट्रक्चर प्रेझेंट असणार, तर त्याला आपण कायम म्हणणार. बघू आपण पुढे. हे कायम जेव्हा कायम हळूहळू जाणं गरजेचं आहे, कशामध्ये, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. मग त्याची हळूहळू एंट्री, स्लो एंट्री होण्यासाठी किंवा पार्ट मध्ये दॅट कायम विल एंटर इनटू ड्युओडेनम, तर त्याच्यासाठी इथे रेग्युलेटिंग मसल्स लागतील. तर त्या स्फिंक्टर मसलला तुम्ही म्हटले पायलोरिक स्फिंक्टर. का? कारण पायलोरिक पार्ट ऑफ स्टमक मध्ये त्या प्रेझेंट आहेत म्हणून. ओके, चला पुढे जाऊ आपण. ठीक, आता याच्यामध्ये जे ओपनिंग्स आहेत ऑलरेडी आपण सांगितलंय. एक तर सांगितलं आपण लोअर इसोफेजियल स्फिंक्टर हे प्रेझेंट असेल ओपनिंग मध्ये. लोअर इसोफेजियल स्फिंक्टर, त्यालाच कार्डियक स्फिंक्टर म्हटले तुम्ही, लोअर इसोफेजियल स्फिंक्टर. आणि सेकंड पायलोरिक स्फिंक्टर. पायलोरिक स्फिंक्टरनी कुणाच्या मध्ये प्रेझेंट आहे, एक तर पायलोरिक रिजन ऑफ स्टमक अँड ड्युओडेनम ऑफ इंटेस्टाइन. पायलोरिक स्फिंक्टर. क्लियर? ठीक आहे. स्टमक इज कवर्ड बाय लेअर ऑफ पेरिटोनियम. कारण हे जे ॲब्डोमिनल कॅव्हिटी याच्या आतला लेअर जो असतो त्याला आपण पेरिटोनियम म्हणतो, बरोबर आहे. फॅट टिश्यूज अँड लिम्फ टिश्यूज deposit on the peritoneum. Such a type of peritoneum is called as omentum. कशाला म्हटले ओमेंटम? सी हे बघा, लिम्फोइड टिश्यू म्हणजे लिम्फ टिश्यू आणि फॅट टिश्यू याच्यावरती डिपॉझिट झाल्या, त्या पार्टला तुम्ही म्हटले ओमेंटम. ग्रेटर आणि लेसर ओमेंटम ऑलरेडी आपलं झालेलं आहे. ओके, नाउ ग्रेटर कर्वेचर ऑलरेडी झालंय, फक्त आपण वाचतोय अटॅच्ड विथ मोर डिपॉझिशन ऑफ लिम्फ टिश्यू अँड फॅट. जो ग्रेटर कर्वेचर होता त्याला जास्त डिपॉझिट झालंय फॅट आणि लिम्फ टिश्यूज. लेफ्ट कर्व सरफेस ऑफ स्टमक इज ग्रेटर ओमेंटम बोललो आपण, आणि राईट कर्व सरफेस ऑफ स्टमक इज लेसर ओमेंटम. आता ओमेंटम मध्ये कन्फ्युज होण्याची आवश्यकता आहे का? जरी शब्द हा एनसीईआरटी मध्ये नसेल तरी सुद्धा ओमेंटम इज नथिंग बट डिपॉझिशन ऑफ लिम्फ टिश्यू अँड फॅट टिश्यू ऑन द ग्रेटर अँड लेसर कर्वेचर ऑफ युअर स्टमक. क्लिअर? वॉल्स ऑफ स्टमक. आता स्टमक मध्ये वॉल कुठल्या कुठल्या आहे तर आपण सांगू, आउटर वॉल जी असणार स्टमकची, that outer wall कशाने बनलेली आहे तर दिस इज मेड अप ऑफ लॉन्जिट्युडिनल फायबर्स. लॉन्जिट्युडिनल फायबर्स 3 लेयर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. क्लिअर आहे? सेकंड मिडल लेयर. मिडल म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणू, ठीक आहे इथे मिडलच म्हणावं लागेल. मिडल वॉल लेयर ही कशाने बनलेली आहे तर सर्क्युलर मसलनी बनलेली आहे. मग ह्या 2 टाईपच्या मसल्स तर इसोफेगस मध्ये सुद्धा प्रेझेंट होत्या आणि या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये सुद्धा प्रेझेंट असतात सर्क्युलर मसल्स किंवा फायबर्स. ओके, आणि इनर वॉल और इनर लेयर त्याला तुम्ही कोणत्या मसल्स प्रेझेंट असणार म्हणणार, सॉरी ऑब्लिक मसल्स विल बी प्रेझेंट. मग या तिन्ही मसल्स तुमच्या स्टमक मध्ये काम काय, कारण सपोज दीज आर लॉन्जिट्युडिनल मसल, दीज आर सर्क्युलर मसल, बरोबर आहे. ह्या सर्क्युलर झाल्या, ह्या लॉन्जिट्युडिनल झाल्या, आणि ऑब्लिक म्हणजे कशा, त्या ऑब्लिक अशा प्रेझेंट असतील. याने काय होणार की जेव्हा हे लॉन्जिट्युडिनल मसल्स
ह्या रिलॅक्स होतील. ठीक आहे, ह्या रिलॅक्स झाल्या म्हणजे सर्क्युलर मसल कॉन्ट्रॅक्ट होतील, बरोबर की नाही. ह्या कॉन्ट्रॅक्ट झाले की ऑब्लिक मसल सुद्धा कॉन्ट्रॅक्ट होतील, कारण तुमच्या स्टमक मध्ये जी मुवमेंट होणार त्या मुवमेंटला आपण म्हणतो चर्निंग मुवमेंट. चर्निंग मुवमेंटचा मिनिंग काय झाला, जसं आपलं दही तयार करण्यासाठी जे आपण त्याला घोळणे म्हणतो, घोळतो आपण त्याला, ठीक आहे ना, त्या रईच्या माध्यमातून. वेल, तर ती मुवमेंट म्हणजे चर्निंग मुवमेंट. मग ते स्टमक मध्ये जितकं काय फूड आलेलं असेल तर त्याच्यामध्ये गॅस्ट्रिक ज्यूस हा पूर्ण फूड मध्ये मिक्स व्हायला हवा. त्याच्यामुळे त्याच्या वेगवेगळ्या मुवमेंट्स ह्या स्टमकच्या असणं गरजेचं आहे. म्हणून 3 टाईपच्या मसल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील, लॉंजिट्युडिनल, सर्क्युलर आणि ऑब्लिक मसल्स. समजलं. जेव्हा ही चर्निंग मुवमेंट होणार तर इथे सपोज दिस इज द ल्युमेन ऑफ स्टमक. ठीक आहे, त्या ल्युमेन मध्ये काय आलं होतं, फूड आलं होतं, बरोबर की नाही. त्या फूड मध्ये आता कोण मिक्स व्हायला हवा, गॅस्ट्रिक ज्यूस नीड्स टू बी मिक्स्ड. हे गॅस्ट्रिक ज्युसेसचे कंटेंट सुद्धा आपण बोलू. HCl याच्यामध्ये प्रेझेंट असेल. याच्यामध्ये अजून दुसरा काय प्रेझेंट असणार, म्युकस विल बी प्रेझेंट आणि बायकार्बोनेट आयन सुद्धा याच्यामध्ये असणार आहेत, बायकार्बोनेट्स आणि युअर पेप्सिनोजेन. बघू आपण त्याला. तर या सगळ्यां मिळून जे तयार होणार त्याला म्हणणार गॅस्ट्रिक ज्यूस. तर हा गॅस्ट्रिक ज्यूस आलेल्या फूड मध्ये कम्प्लीट मिक्स व्हायला हवा. म्हणून देयर इज अ प्रेझेन्स ऑफ 3 टाइप्स ऑफ मसल्स विच विल कॉज चर्निंग मुवमेंट. म्हणजे त्याला ते घोळण्याचं काम करणार. म्हणजेच फूड हे पूर्ण गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये मिक्स होणार आणि यांच्यापासून जे स्ट्रक्चर आपल्या स्टमक मध्ये सेमी लिक्विड तयार होणार तर त्या सेमी लिक्विडला तुम्ही म्हणायचं काइम. ओके, सेमी लिक्विड स्ट्रक्चर, कारण गॅस्ट्रिक ज्यूस मिक्स झालाय. क्लिअर आहे. वेल, हे झाले वॉल ऑफ स्टमक. पुढे जाऊ. इंटरनल स्ट्रक्चर मध्ये आपण बोललो होतो रुगे काय असतात. सी, हा काय आलाय तुमचा, दिस इज द इसोफेगस. ओके, आता इसोफेगसच्या इथे काय दिसणार तुम्हाला, स्पिंक्टर दिसणार. तर त्याला लिहून टाकतो आता इथे मी कार्डियक स्पिंक्टर. ओके, नंतर दिस रिजन इज अ फंडिक रिजन ऑफ युअर स्टमक. हा जो जंक्शनला दिसतोय इसोफेगस आणि स्टमक याच्या जंक्शनला हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय तर दिस इज युअर कार्डियक स्टमक. त्याला कार्डिया म्हणतात इन शॉर्ट. दिस इज युअर बॉडी आणि वेल सियर हे पायलोरिकचा पार्ट इतका आला तर दिस इज युअर पायलोरिक एंट्रम. याला 2 पार्ट आपण सांगितले होते. या इथे या पार्टला म्हटलं होतं एंट्रम आणि याच्यामधून जो दिसतोय एंट्रल कॅनल मे बी इथे दिलेला असेल, नसेल तर इथे जो असा कॅनल तयार असेल तर त्यालाच तुम्ही म्हणणार एंट्रल कॅनल. एंट्रम आणि एंट्रल कॅनल, एंट्रल कॅव्हिटी म्हणू. चला, एंट्रल कॅव्हिटी आणि एंट्रल कॅनल या दोघांमधून जो पार्ट तयार झाला तो पायलोरिक स्टमकचा आहे. ठीक आहे, इथे बॉडी समजलं, कार्डिया समजला, फंडस समजला. ठीक, नंतर दिस इज ग्रेटर कर्वेचर. आपण सांगितलं होतं या ग्रेटर कर्वेचरला देयर इज अ डिपोजिशन ऑफ फॅटी अँड लिम्फ टिश्यूज आणि इकडे थोडंसं जास्त डिपोजिशन झालेलं असणार आणि या साइडला कमी डिपोजिशन झालेलं असणार. कशाचं, लिम्फ आणि फॅटी टिश्यूजचं. तर हा लेसर ओमेंटम, दिस इज ग्रेटर ओमेंटम किंवा ग्रेटर कर्वेचर, लेसर कर्वेचर. आतमध्ये ह्या ज्या तुम्हाला फोल्ड दिसतात दिस वन, तर या सगळ्या फोल्ड्सला तुम्ही काय म्हटले, रुगे ऑफ म्युकोसा. अजून एक गोष्ट आपण सांगितली होती, या म्युकोसा रुगे तर तयार करतात म्हणजे फोल्ड तयार करतात आणि त्याच्यासोबत हे जे तिन्ही स्टमक तुमचे आहेत बॉडी सोडून, सॉरी हा इकडे पायलोरिक आहे, तर यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, ग्लँड्स प्रेझेंट असतात. ठीक, वेल अजून याच्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला, पायलोरिक कॅनल तर समोर गेलाय, एंट्रल कॅनल होताच, पायलोरिक स्फिंक्टर समोर आलाय. दिस इज पायलोरिक एंट्रम, पायलोरिक स्फिंक्टर इथे. ओके, देन पायलोरस अँड दिस इज ड्युओडेनम. आता याच्यापासून काय स्टार्ट होतंय, तुमचा ड्युओडेनम स्टार्ट होतंय. क्लिअर दिस. मी थोडंसं अलीकडे काढले गेले, समजून घ्यायचंय. हा पार्ट थोडासा पुढे आहे. हे स्टमक असं दिसतंय आणि त्याचा इंटरनल एनाटॉमी अशी दिसणार. क्लिअर दिस. ओके, आता आपण सांगितलंय की वेगवेगळे जे कंटेंट गॅस्ट्रिक ज्यूस याच्यामध्ये रिलीज होणार, तर गॅस्ट्रिक ज्यूसचे कंपोनंट काय काय असणार. गॅस्ट्रिक ज्यूस, तर गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये मेजर कंपोनंट, मेजर म्हटल्यापेक्षा जे जे कंपोनंट असतील ते आपण लिहू. एक तर असणार HCl, दुसरा काय प्रेझेंट असणार, म्युकस प्रेझेंट असणार आणि तिसरा काय प्रेझेंट असणार, पेप्सिनोजेन. पेप्सिनोजेन. तर हा पेप्सिनोजेन जो असणार, इट इज इन इट्स इनएक्टिव्ह फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये, इनएक्टिव्ह फॉर्म. आणि या पेप्सिनोजेन सोबतच अजून एक स्ट्रक्चर केमिकल प्रेझेंट असणार, दॅट इज प्रोरेनिन. त्याला काय म्हणायचं, प्रोरेनिन. आणि इट इज प्रेझेंट इन इन्फंट्स, लहान बाळांमध्ये हे प्रोरेनिन प्रेझेंट असतात. हे दोन्हीही जे एन्झाइम्स आहेत, दिस वन, तर हे दोन्ही कोणत्या फॉर्म मध्ये, दीज आर प्रेझेंट इन इट्स इनएक्टिव्ह फॉर्म. हे ऍक्टिव्ह नाहीयेत, जेव्हा रिलीज होतील इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असतील. ठीक आहे ना.
एचसीएल जो आहे, आता एचसीएल स्टमक मध्ये प्रेझेंट असणार, त्याच्यामुळे एचसीएल चं काम काय असणार, ऍसिडिटी ऑफ स्टमक विल बी प्रोव्हाइडेड बाय एचसीएल. मग ती ऍसिडिटी जी असणार, एनसीईआरटी मध्ये आपल्याला 1.8 पीएच दिलाय, 1.8 टू आपण 2.5 to 3 इथपर्यंत ऍसिडिटी तुमच्या स्टमकची असू शकेल. क्लिअर आहे. पण अकॉर्डिंग टू एनसीईआरटी इट इज गिवन 1.8. ती कुणामुळे आली, एचसीएल मुळे आली. आता म्युकस जो आहे, तर म्युकस कोणापासून रिलीज होणार, गॉबलेट सेल्स. या गॉबलेट सेल्सला तुम्ही सरळ सरळ काय म्हणू शकता, म्युकस नेक सेल्स, यांच्यापासून म्युकस रिलीज होणार. ओके. मग ही गॅस्ट्रिक ज्यूसचे हे कंपोनेंट झाले. फंक्शन जर बघायचं जर झालं आपल्याला, तर एचसीएल चे फंक्शन अगोदर आपण बघू. एचसीएल इट ऍक्टिव्हेट्स, काय करतो एचसीएल, ऍक्टिव्हेट्स इनऍक्टिव्ह पेप्सिनोजेन, इनऍक्टिव्ह पेप्सिनोजेन इनटू ऍक्टिव्ह पेप्सिन. ओके. सेकंड फंक्शन काय असणार, जेव्हा तुम्ही घास चावता, तर घास चावल्यानंतर सलायवरी सलायवाचे कंटेंट त्याच्यामध्ये मिक्स होतात. मग एन्झाईम सुद्धा प्रेझेंट आहे सलायवामध्ये, दॅट इज युअर सलायवरी अमायलेज, त्याला टायलिन म्हणतो आपण. तो अमायलेज मिक्स होणार, मग हे फूड इसोफेगस मधून खाली येणार, बरोबर की नाही. इथे कुठलीच प्रोसेस होत नाही. सी वन मोर थिंग, हा जो इसोफेगस आहे, इसोफेगस मध्ये कुठलंही डायजेशन होत नाही. पण जे माउथ कॅव्हिटी मध्ये डायजेशन सुरू झालं, कुणामुळे, सलायवरी अमायलेज एन्झाईम मुळे. ठीक आहे, पर्टिक्युलरली कार्बोहायड्रेटचं. तर ते डायजेशन, आता त्याच्यामध्ये अमायलेज तर मिक्स झालेला आहे, तो मिक्स झालेला आहे, तर मिक्स झालेला फूड इकडे अमायलेज सोबतचं फूड इथपर्यंत आलंय, बरोबर की नाही. इथे आलंय, तर त्याचं डायजेशन इसोफेगस मध्ये सुद्धा कंटिन्यू असणार. पण इसोफेगसचा डायजेशन मध्ये रोल आहे का, नाही. परत एक वेळा रिपीट करतोय मी. वरती तुम्ही माउथ होता, माउथ कॅव्हिटी, माउथ कॅव्हिटी मध्ये बोलस तयार झाला. या बोलस मध्येच काय होतं, तुमचे फूड पार्टिकल प्लस सलायवरी अमायलेज हा एन्झाईम होता. आणि हा कुणाचं डायजेशन करतोय, तर दिस डायजेस्ट युअर स्टार्च, त्याला म्हणतो आपण कार्बोहायड्रेट. तर डायजेशन माउथ कॅव्हिटी मध्ये सुरू झालं होतं, आणि तेच फूड आता इसोफेगस मध्ये आलंय. मग याच्यामध्ये सलायवरी अमायलेज या फूड सोबत मिक्स झाला होता की नाही, यस. मग हे डायजेशन इसोफेगस मध्ये सुद्धा कंटिन्यू होणार. परंतु अदरवाइज नो डायजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटी टेक प्लेस इन इसोफेगस. क्लिअर आहे. आपण सांगितलं एचसीएल चं पहिलं फंक्शन ऍक्टिव्हेट्स इनऍक्टिव्ह पेप्सिनोजेन अँड प्रोरेनिन. इनऍक्टिव्ह पेप्सिनोजेनला पेप्सिन मध्ये कन्वर्ट केलं, आणि इनऍक्टिव्ह प्रोरेनिनला इट कन्वर्ट्स इनटू रेनिन. आणि हे रेनिन आपण सांगितलं कुणामध्ये प्रेझेंट आहे, इट इज प्रेझेंट इन द इन्फंट्स. आणि या रेनिनचा जो रोल आहे, इट इज फॉर डायजेशन ऑफ मिल्क प्रोटीन. मिल्क प्रोटीनचं डायजेशन करण्यासाठी ही रेनिन एन्झाईमचा वापर होणार. आता कन्फ्युज व्हायचं नाहीये. अजून एक रेनिन असतो, त्याला मी इकडे लिहितोय, चलो यहाँ पे लिखते RENIN. तर हे किडनी संबंधी असणारा एन्झाईम किंवा हॉर्मोन आहे. आणि RENNIN इट इज रिलेटेड टू स्टमक कंटेंट, हे स्टमक मध्ये प्रेझेंट असणार आहे. त्याच्यामध्ये कन्फ्युज होण्याची आवश्यकता नाहीये. स्पेलिंग मध्ये सिंगल एन असेल, किडनी संबंधी आहे. ठीक आहे. आणि RENNIN असेल तर स्टमक मध्ये, इन्फंट्स मध्ये प्रेझेंट असणार, ऍडल्ट मध्ये प्रेझेंट असणार नाही. ऍडल्ट मध्ये हा ऍब्सेंट असतो. म्हणून वेल, लहान मुलांचं फूड मटेरियल काय असतं, दूध, मिल्क. मग ते मिल्क डायजेस्ट व्हायला हवं, मिल्क मधले प्रोटीन हे डायजेस्ट होणं गरजेचं आहे. मग मिल्कचे प्रोटीन डायजेस्ट जर व्हायचे असतील तर रेनिन एन्झाईम विल बी रिक्वायर्ड इन इन्फंट्स. पण जसं जसं एज वाढत जाणार, तर या रेनिन एन्झाईमचं डिग्रेडेशन होत जाणार, किंवा त्यांचं प्रोडक्शन हे कमी होत जाणार. मग ऍडल्टच्या कंडिशन मध्ये जर जास्त दूध जर आपण घेतलं, तर एक तर डायरियाचा प्रॉब्लेम होणार. ठीक आहे. किंवा हे मिल्क तुम्हाला पचणार नाही. पचणार नाही म्हणजेच काय, त्याचं लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होणार. लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्व्हर्जन होणार म्हणजेच तुम्हाला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होणार, तुम्हाला इनडायजेशनचा प्रॉब्लेम होणार. का, कारण रेनिन एन्झाईमची क्वांटिटी कमी आहे किंवा ऍब्सेंट आहे. क्लिअर दिस. वेल, एचसीएलचं ते एक फंक्शन झालंय. नंतर एचसीएल काय करणार, की सलायवरी अमायलेज जो बोलस मध्ये प्रेझेंट होता, इसोफेगस मधून आलाय, तर सलायवरी अमायलेज इनऍक्टिव्हेशन. सलायवरी अमायलेजचं काय करणार, तो इनऍक्टिव्हेशन करणार. कोण, एचसीएल. नेक्स्ट फंक्शन एचसीएलचं लिहायचं झालं तर इट विल किल बॅक्टेरिया कमिंग विथ द फूड. ज्या फूड सोबत बॅक्टेरिया येतील त्या बॅक्टेरियाला किलिंग करणे, हे सुद्धा एक एचसीएलचं काम आहे. सेकंड थिंग, थोडंसं पुढे जावं लागेल आपल्याला अजून. हा जो एचसीएल आहे तुमच्या स्टमक मध्ये, एचसीएल इन स्टमक इम्पॉर्टंट आहे.
इट कॉजेस कन्वर्जन ऑफ Fe3+ टू Fe2+. आणि हा फेरस जो असतो, हा फेरस तुम्हाला कशासाठी गरजेचा आहे? फॉर द आरबीसी फॉर्मेशन मध्ये, हिमोग्लोबिन फॉर्मेशन मध्ये फेरस इज रिक्वायर्ड. ठीक आहे. तर ज्यावेळी हा स्टमक मधला HCl हा कमी होतो, तर HCl कमी होणे, डिक्रीज इन द एक मिनिट, डिक्रीज इन HCl in stomach leads to some condition and that condition is called as achlorhydria. त्या कंडिशनला काय म्हणणार तुम्ही? achlorhydria. म्हणजे याच्यामध्ये HCl चे कंटेंट कमी झाले. आता HCl चे कंटेंट कमी झाले तर हे कन्वर्जन होणार का? होणार नाही. आणि हे कन्वर्जन होणार नाही and this will lead to anemic condition. एनिमिया याच्यामध्ये होणार का? कारण ब्लड सेल फॉर्मेशन कमी होणार, आयर्नची डेफिशियन्सी याच्यामध्ये होणार, म्हणजेच एनिमिया होणार. तुम्हाला कुठला एनिमिया होणार? आयर्न डेफिशियन्सी एनिमिया होणार. का? कारण HCl कमी झालाय, तो कमी झालाय म्हणून हे कन्वर्जन झालं नाही. अँड दीज आयर्न्स आर रिक्वायर्ड फॉर आयर्न फॉर्मेशन. मग आयर्न जर फॉर्मेशन होणार नाही तर तुम्हाला हिमोग्लोबिनचा फॉर्मेशन होणार नाही, आरबीसी फॉर्मेशन, म्हणजेच तुम्हाला एनिमिया होणार. ठीक आहे. त्या कंडिशनला म्हणले तुम्ही अक्लोरहायड्रिया. एक तर स्टमक मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिडचं सिक्रेशन कमी होणार, और सेकंड कंडिशन जर गॅस्ट्रोक्टोमी झाली, जर स्टमक रिमूव्ह करावा लागला तर ऑब्विसली तर काय होणार नाही? तुमचा HCl चं फॉर्मेशन होणार नाही. अँड अगेन दिस विल लीड टू अक्लोरहायड्रिया कंडिशन. ठीक आहे. हे झाले HCl चे फंक्शन्स. नेक्स्ट काय सांगितलं आपण? म्युकस सुद्धा प्रेझेंट आहे तुमच्या गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये. तर म्युकस काय करतो? अलॉंग विथ बायकार्बोनेट इट प्रोटेक्ट्स म्युकोसा ऑफ स्टमक from the action of हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड काय करणार? एक्सकोरिएशन, म्हणजे त्याला जळणेच म्हणू आपण. तो अल्सर तयार करेल. डायरेक्ट जर म्युकोसाच्या कॉन्टॅक्ट मध्ये HCl आला तर तो त्याला अल्सर करणार. तर त्याला HCl पासून वाचवायचंय. सपोज दिस इज युअर स्टमक. ठीक आहे ना, हे स्टमक आहे. तर आतमध्ये हा काय करणार? असं कोटिंग तयार करणार म्युकस. म्हणजे इथे जो HCl आहे याची ऍक्शन त्या डायरेक्टली म्युकोसावरती होणार का? होणार नाही. पण हा एकटा करतो का? म्युकस अलॉंग विथ विच आयन्स? बाय कार्बोनेट आयन्स. क्लिअर? वेल, HCl चं अजून एक फंक्शन आपण बघितलंय. HCl ने काय केलं होतं? पेप्सिनोजेनचं कन्वर्जन हे पेप्सिन मध्ये केलं होतं. तर आता पेप्सिन बद्दल सुद्धा आपण बोलू. जो काय पेप्सिनोजेन प्रेझेंट होता, पेप्सिनोजेन. ओके, हा पेप्सिनोजेन आहे. Pepsinogen is converted into its active form, that is your pepsin. क्लियर आहे? हा कसा फॉर्म सांगितला आपण? इनएक्टिव्ह फॉर्म सांगितलाय. हा कसा आहे? पेप्सिन ऍक्टिव्ह फॉर्म. आणि पेप्सिनचा फंक्शन काय? व्हॉट इज द फंक्शन ऑफ पेप्सिन? पेप्सिन विल डायजेस्ट प्रोटीन. प्रोटीनचं डायजेशन करणार. आता प्रश्न असा विचारतील, अकॉर्डिंग टू नीट, म्हणजे ऍज पर एज नीट इज कन्सर्न, तुम्हाला जर विचारलं की डायजेशन ऑफ प्रोटीन टेक्स प्लेस इन स्टमक विथ द हेल्प ऑफ पेप्सिन, आणि तेच जर डायजेशन कम्प्लीट डायजेशन स्मॉल इंटेस्टाइन मध्ये होणार, पर्टिक्युलरली ड्युओडेनम मध्ये होणार, तर त्यावेळी प्रोटीनचं डायजेशन करणारा जो एन्झाईम असेल दॅट विल बी युअर ट्रिप्सिन. क्लिअर आहे? म्हणजे नीटच्या हिशोबाने आपण काय सांगू? इंटेस्टाइन मध्ये प्रोटीन डायजेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ एन्झाईम ट्रिप्सिन. आणि ते जर स्टमक मध्ये असेल तर स्टमक मध्ये हे देऊ आपण इन स्टमक. प्रोटीनचं डायजेशन कोण करणार? तर पेप्सिन करणार. क्लिअर दिस? वेल, तर पेप्सिनचं फंक्शन सुद्धा समजला तुम्हाला. म्हणजे गॅस्ट्रिक ज्यूसचे जे काय कंपोनंट होते त्याचे सगळे आपण फंक्शन्स इथे बघितले. आणि डिटेल ते ग्रेटर ओमेंटम काय, रुगे बॉडीज काय, पायलोटिक स्फंक्टर, बॉडी, कार्डियक स्टमक आणि फंडिक स्टमक त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या ग्लँड्स. ठीक आहे, चल आगे बढ़ते हैं. नेक्स्ट गॅस्ट्रिक ग्लँड्स. गॅस्ट्रिक ग्लँड्स म्हणजे गॅस्ट्रो हा शब्द आला की तुम्ही जनरली काय समजायचं? स्टमक समजायचं. जस्ट अ सेकंड, 50 मिनिट. ठीक आहे, ऑलराइट. गॅस्ट्रिक ग्लँड्स कुठल्या कुठल्या गॅस्ट्रिक ग्लँड्स प्रेझेंट असतात? एक तर पेप्टिक और चिप सेल्स और zymogen cells. See here, mucosa has folds called gastric rugae. आपण ऑलरेडी बोललोय. आणि कार्डियक, फंडिक अँड पायलोटिक ग्लँड्स ह्या म्युकोसा लेअर मध्ये तुमच्या स्टमक मध्ये प्रेझेंट असणार. ओके, ओनली फंडिक ग्लँड सिक्रेट गॅस्ट्रिक ज्यूस, हेही आपण बोललो. गॅस्ट्रिक ज्यूस फक्त फंडिक करणार
आणि त्यांच्यामध्ये नेक सेल सुद्धा असतात, म्हणजे म्युकस सिक्रेटिंग. इन शॉर्ट या तिघांमध्ये कॉमन जे असणार तर त्या कोणत्या सेल असणार, म्युकस सेल्स प्रेझेंट असणार. पण यातला जो फंडिक रिजन आहे ऑलरेडी इथे सांगितलंय की गॅस्ट्रिक ज्यूस त्याच्यापासून रिलीज होणार, आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, डन आहे इथपर्यंत. मग कुठल्या कुठल्या टाईपच्या वेगवेगळ्या सेल्स प्रेझेंट असतील तुमच्या गॅस्ट्रिक ग्लँड्स मध्ये, तर पहिली पेप्टिक सेल, त्याला चिफ सेल म्हणा किंवा झायमोजेन सेल म्हणा. मग यांचं काम काय, या पेप्टिक सेलचं ऑब्विसली इट विल सिक्रेट पेप्सिनोजेन आणि सेकंड विल बी युअर प्रोरेनिन, जे की आपण ऑलरेडी डिस्कस केलंय, त्यांचे फंक्शन सुद्धा आपण बघितले. तर ह्याच्या पेप्टिक सेल किंवा चिफ सेल्स आहेत ते इथे तुम्हाला पुढे दिसतात बघा. त्यांची पोझिशन जी असणार तर चिफ सेल किंवा पेप्टिक सेल दीज आर बेसल इन पोझिशन. बेसल इन पोझिशन म्हणजे बेस रिजन. कुणाचा बेस रिजन, सी हियर, इथे तुम्ही बघू शकता दिस इज द सब म्युकोसा लेअर. ठीक आहे, हा मस्क्युलरिज लेअर, मस्क्युलरिज म्युकोसा. आणि हा जो वरचा पार्ट दिसतोय तुम्हाला, दिस कम्प्लीट इज युअर म्युकोजल लेअर. फक्त याला आपण काय केलंय, वाईड आय मीन मॅग्निफाईड फॉर्म मध्ये याला दाखवतोय. तर या म्युकोसा लेअर मध्ये आपण सांगितलं ग्लँड्स प्रेझेंट आहेत, रुगे सुद्धा आहे, रुगेचा इथे संबंध आहे, आपण ग्लँड बघतोय. तर याच्यामध्ये क्रिप्ट दिसतात तुम्हाला, क्रिप्ट किंवा गॅस्ट्रिक पीट म्हणू, दिस इज द गॅस्ट्रिक पीट. आणि इथे काय प्रेझेंट आहे तुमच्या सीयर, हे जे मधला पोर्शन दिसतोय दिस वन, हा पोर्शन. तर इथे सगळे काय तुमच्या गॅस्ट्रिक ग्लँड्स आहेत. आणि ह्या ज्या वेगवेगळ्या तुम्हाला सेल दिसत आहेत तर दीज आर गॅस्ट्रिक सेल्स. ठीक आहे, या सगळ्या काय गॅस्ट्रिक सेल आहेत. त्याच्यापैकी आपण सांगितलं चिफ सेल्स कुठे प्रेझेंट आहेत, दीज आर बेसल इन पोझिशन. काय काम आहे त्यांचं, सिक्रेट पेप्सिनोजेन अँड गॅस्ट्रिक लिपेज, हे सुद्धा आपण लिहून टाकू. गॅस्ट्रिक लिपेज इज ऑल्सो इन सम अमाउंट, इट इज ऑल्सो सिक्रेटेड बाय पेप्टिक सेल किंवा चिफ सेल किंवा झायमोजेन सेल. ठीक आहे, सेकंड बघा तुम्ही इथे परायटल सेल तुम्हाला दिसतात, परायटल सेल. या परायटल सेलला दुसरं नाव इथे लिहितोय मी, किंवा वेल पुढे आहे का मला बघू द्या, ऑक्झिंटिक सेल, परायटल सेल. ओके, आधी पोझिशनिंग बघून घेऊ आपण. परायटल सेल त्याचं दुसरं नाव काय, ऑक्झिंटिक सेल. आणि परायटल सेल किंवा ऑक्झिंटिक सेल यांचं फंक्शन काय असणार आहे, तर इट विल रिलीज युअर हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड इंट्रिन्सिक फॅक्टर. हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड इंट्रिन्सिक फॅक्टर, याच्यामध्ये जो इंट्रिन्सिक फॅक्टर असतो तर ह्या इंट्रिन्सिक फॅक्टरचं दुसरं नाव काय, याला म्हणू शकतो आपण कॅसल्स, कॅसल्स इंट्रिन्सिक फॅक्टर. अँड दिस इज रिक्वायर्ड फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ व्हायटामिन B12. काय काम आहे कॅसल्स फॅक्टरचं, इंट्रिन्सिक फॅक्टरचं, जो की परायटल सेल पासून रिलीज झालाय, तर ऍब्झॉर्प्शन ऑफ व्हायटामिन B12. 2 वर्ष अगोदर हा प्रश्न नीट मध्ये आला होता. दिस इज गिवन इन द ब्रॅकेट इन युअर एनसीईआरटी. मग परायटल सेलचं फंक्शन तुम्हाला कळालं. पोझिशन सुद्धा बघा, अबाव काय म्हणू शकतो आपण, चिप सेल. नंतर म्युकस नेक सेल, म्युकस नेक सेल म्हणजे गॉबलेट सेल थोडक्यात, आणि त्यांचं सिक्रेशन काय असणार आहे, म्युकस. ह्या सुद्धा आता हे जे म्युकस नेक सेल आहेत ह्या पूर्ण म्युकोसल लेअर मध्ये प्रेझेंट असणार. इसोफेगस मध्ये आहे, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये आहे, स्टमक मध्ये सुद्धा आहे आणि लार्ज इंटेस्टाइन मध्ये सुद्धा आहे. या म्युकस नेक सेल दीज आर प्रेझेंट थ्रू आउट द एलिमेंटरी कॅनल. क्लिअर, ओके. सरफेस म्युकस सेल, ओके, ते झालंय. लॅमिना प्रोप्रिया हा एक पार्ट इथे दिसतोय तुम्हाला, मी थोडस याला बिगर साइज मध्ये देतो. लॅमिना प्रोप्रिया, व्हॉट इज लॅमिना प्रोप्रिया, काय या म्युकस मेम्ब्रेन मध्ये आउटर साइड जी बनलेली त्याला म्हणायचं लॅमिना प्रोप्रिया. ओके, आणि हा फक्त म्युकस मेम्ब्रेनचं कव्हरिंग म्हणून समजून घ्यायला, तर त्याला लॅमिनेशन, लॅमिनेशन म्हणजे कव्हर, तर ह्या म्युकस मेम्ब्रेनचं कव्हरिंग थोडक्यात म्हणजे लॅमिना प्रोप्रिया. ओके, नंतर काय, ह्या गॅस्ट्रिक ग्लँड झाल्या, ह्या वेगवेगळ्या ग्लँडची पोझिशन झाली, आणि तुम्हाला एकदम बेसल रिजन मध्ये इथे जी सेल दिसत आहेत त्या सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. जी सेल, डी सेल आणि एंटरोक्रोमॅफिन लाईक सेल्स, ईसीएल सेल्स, ज्या की अर्गेंटाफिल सेल चे एक कंपोनंट आहे, त्यांचं डिफरन्शिएशन झाल्यानंतर. तर जी सेलची पोझिशन सुद्धा इट इज बेसल इन पोझिशन. क्लिअर. तर ह्या वेगवेगळ्या डायग्रामॅटिकली तुम्ही पिक्चर मध्ये बघितलंय की ह्या सगळ्या इथे गॅस्ट्रिक ग्लँड्स आहेत आणि त्यांच्या सेल्स आहेत, आणि त्या सेल वेगवेगळ्या टाईपच्या आहेत. तर पहिली सेल आपण बघितली पेप्टिक सेल, चिप सेल किंवा झायमोजेन सेल. त्यांचं सिक्रेशन सांगितलं आपण, पेप्सिनोजेन सिक्रेट करणे, प्रोरेनिन आणि गॅस्ट्रिक लिपेज सिक्रेट करणे. ओके, आगे बढ़ेंगे. दुसरी सेल आपली ऑक्झिंटिक सेल किंवा परायटल सेल. परायटल सेल आपण सांगितले दिस इज युअर परायटल सेल. ओके, तर परायटल सेलचं फंक्शन सुद्धा आपण सांगितलंय की काय सिक्रेट करणे परायटल सेल, एससीएल अँड इंट्रिन्सिक फॅक्टर. परत एक वेळा होईल, इंट्रिन्सिक फॅक्टर, आणि त्याचं काम आपण सांगितलं की फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ युअर व्हायटामिन B12. फंक्शन ऑफ एससीएल ऑलरेडी आपण डिस्कस केलेत. परत एक वेळा अँटीबॅक्टेरियल म्हणून चला
तर आपण सरळ सरळ लिहून टाकू अँटी बॅक्टेरियल म्हणून काम करणे म्हणजे बॅक्टेरियाला किल करणे. नंतर inactivation of salivary amylase enzyme. Third, activation of pepsinogen. हे आपण बोललो pepsinogen to pepsin. Then HCl काय सांगितलं आपण, conversion of Fe3+ ion into Fe2+ ions. कशासाठी? आयर्न डेफिशियन्सी होऊ नये याच्यासाठी. क्लिअर. सो दीज आर द फंक्शन्स ऑफ HCl. पुढे जाऊ. तिसऱ्या म्युकस नेक सेल्स, त्याही आपण बघितल्या की ह्या थ्रू आउट द सरफेस प्रेझेंट असतील आणि त्यांचं सिक्रेशन काय असणार आहे, तर म्युकस हे सिक्रेशन असणार आहे. ठीक आहे. म्युकसचा रोल जो असेल प्रत्येक ऑर्गन मध्ये पार्ट मध्ये वेगवेगळ्या असणार एलिमेंटरी कॅनलच्या. जसं की इसोफेगस मध्ये म्युकस काय करणार, लुब्रिकेशन ऑफ इसोफेगस करणार सो दॅट बोलस विल बी प्रोपेल्ड डाऊन इनटू स्टमक. तो सरळ सरळ स्टमक मध्ये येईल. स्टमक मध्ये जर आलं तर प्रोटेक्शन फ्रॉम HCl ऍक्शन. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जर म्हटलं तर अगेन प्रोटेक्शन ऑफ स्मॉल इंटेस्टिनल म्युकोसा. स्मॉल इंटेस्टाइन मधल्या म्युकोसाचं प्रोटेक्शन करावं लागेल. कुणापासून? अल्कलाइन एन्व्हायरमेंट प्लस जे काय स्टमक मधील फूड आता इंटेस्टाइन मध्ये जाणार त्याच्यामध्ये सुद्धा ऍसिड असणार आहे, तर त्या पार्ट मध्ये सुद्धा म्युकस असणं गरजेचं आहे. आणि लार्ज इंटेस्टाइन मध्ये म्युकसचा रोल काय असणार, फॉर लुब्रिकेशन ऑफ द फिकल मॅटर, फॉर इझी इजेशन. जे काही वेस्ट मटेरियल आता रेक्टम मध्ये जमा होणार, लार्ज इंटेस्टाइन मध्ये जमा होणार, तर त्याला लुब्रिकेट करणे, सॉफ्ट करणे सो दॅट इट विल बी इजेक्टेड आउट ऑफ बॉडी स्मूथली. क्लिअर. म्हणजे म्युकसचं फंक्शन प्रत्येक पार्ट मध्ये काय डिफरंट आहे. राईट. फोर्थ, गॅस्ट्रिक ग्लँड आपण बोलू. एंटरो एंडोक्राइन. आता एंटरॉन हा शब्द आला की सरळ सरळ तुम्ही काय समजायचंय, इंटेस्टाइन समजायचं. आपण एकत्र सगळ्या ग्लँड्स डिस्कस करतोय. अदरवाइज अर्गेंटॅफिल सेल्स आर प्रेझेंट इन युअर स्मॉल इंटेस्टाइन. ओके. मग ऑर अर्गेंटॅफिल सेल्स जनरली कुठे प्रेझेंट आहेत, दीज आर प्रेझेंट इन द बेसल पार्ट ऑफ द गॅस्ट्रिक ग्लँड्स. परत डायग्राम एक वेळा आपण बघू. सी हियर आपण सांगितलं इथे जी सेल्स आहेत, म्हणजे ह्या जी सेल्स कुणाचा पार्ट झाला, अर्गेंटॅफिल सेलचा पार्ट झाला. म्हणजे त्यांची पोझिशनिंग काय झाली आहे, बेसल इन पोझिशन, असे बेसल पोझिशनला प्रेझेंट असतील. ओके. ठीक आहे. ओके. विच इज डिफरन्शिएटेड इन 3 सेल. ज्या अर्गेंटिफिल सेल्स आहेत ज्या बेसल पोझिशनला होत्या, तर 3 टाइप यांचे झालेत. एक तर डी सेल, एंटरोक्रोमॅफिन लाइक सेल, त्यालाच तुम्ही इथे म्हणणार ECL सेल, एंटरोक्रोमॅफिन लाइक सेल. या डी सेल्स झाल्या ओवेल. आणि तिसऱ्या काय झाल्या तुमच्या जी सेल्स. अशा 3 टाइपच्या सेल मध्ये अर्गेंटाफिल सेल्स ह्या काय होणार, डिफरन्शिएट होणार. क्लिअर अप टू दिस. याच्यापैकी वेगवेगळ्या सेलचे फंक्शन काय ते आपण बघू. आता डी सेल जे आहेत, तर डी सेल विल रिलीज ऑर सिक्रेट सोमॅटोस्टॅटिन. आणि ह्या सोमॅटोस्टॅटिनचं काम काय असणार, इट विल सप्रेस द गॅस्ट्रिक हॉर्मोन. सप्रेशन ऑफ गॅस्ट्रिक हॉर्मोन्स. गॅस्ट्रिक हॉर्मोनचं सप्रेशन करणे, दॅट इज द फंक्शन ऑफ डी सेल सिक्रेशन अँड दॅट इज युअर सोमॅटोस्टॅटिन. ठीक आहे. ECL सेल दिले आहेत. ECL सेल मध्ये काय होणार, मी खाली लिहितोय ECL सेल. तर ECL सेल एक नंबर कुणाला सिक्रेट करणार, हा करणार सिरोटोनिन. कुणाला, सिरोटोनिन. आणि सेकंड असणार तुमचा हिस्टामाइन. याच्यापैकी सिरोटोनिनचं फंक्शन काय असणार, सिरोटोनिन ऍक्ट एज अ व्हॅसोकन्स्ट्रिक्टर. आणि हिस्टामाइन जो असेल ते हिस्टामाइन विल डायलेट ब्लड वेसल. इट डायलेट्स ब्लड वेसल्स. आता कन्स्ट्रिक्शन अँड डायलेशन म्हणजे काय, म्हणजे कन्स्ट्रिक्ट होणे म्हणजे त्याचे डायमीटर कमी होणे. ब्लड वेसलची व्हासो शब्द आला की वेसल समजा, आणि आपल्या बॉडीचा पार्ट आहे म्हणजे ब्लड वेसल. तर ब्लड वेसलचं डायमीटर जर कमी करत असेल, कॉन्स्ट्रिक्ट करत असेल, त्याचं अंकुंचन होत असेल, जिसको हम हिंदी में बोलेंगे सिकुड़ जाना, जर तसं असेल तर व्हॅसोकन्स्ट्रिक्टर कोण काम करतोय, सिरोटोनिन. आणि हिस्टामाइन काय करतोय, त्याची डायमीटर वाढवतोय, म्हणजे त्याची ल्युमेनची साईज वाढवणार, त्याला म्हणायचं डायलेट द ब्लड वेसल. हे काम कुणाचं आहे, हिस्टामाइन. कुणापासून रिलीज झाल्या, एंटरोक्रोमॅफिन लाइक सेल्स. ओके. आणि नेक्स्ट आहे तुमची जी सेल. तर जी सेल काय करणार, गॅस्ट्रिन हार्मोन रिलीज करणार, आणि हेच काय करणार, गॅस्ट्रिक ज्यूस रिलीज करणार. क्लिअर आहे. जी सेलचं फंक्शन गॅस्ट्रिक ज्यूस रिलीज करणे,
डी सेल्स सोमॅटोस्टॅटिन रिलीज करणे आणि ईसीएल सेल एंटरोक्रोमॅफिन लाईक सेल्स यांचं फंक्शन आहे सेरोटोनिन आणि हिस्टामाइन यांचं रिलीज करणे किंवा सिक्रेशन करणे. आता हा जो गॅस्ट्रिक ज्यूस आहे याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असणार 99.5% इज युअर वॉटर, पाणी आहे. ऍसिड किती आहे ओनली 0.2 to 3% ऍसिड इज प्रेझेंट. पीएच किती आहे 1.5 to 2.5. अकॉर्डिंग टू एनसीईआरटी दैट पीएच इज 1.8 इन स्टमक, स्ट्रॉंग ऍसिडिक. ओके, व्हेरी ऍसिडिक. रेस्ट इज म्युकस, बाकीचं काय प्रेझेंट असणार आहे एचसीएल आणि तुमचा काय म्हणतो आपण त्याला वॉटर सोडून. रेस्ट इज म्युकस. गॅस्ट्रिक एन्झाइम मध्ये कोणते कोणते बोललो आपण पेप्सिनोजेन, प्रोरेनिन आणि गॅस्ट्रिक लिपेज, हे ऑलरेडी आपलं झालंय. क्लियर आहे. सो दिस इज अबाउट युअर गॅस्ट्रिक ग्लँड्स. जस्ट अ सेकंड. ओके, आता याच्यापैकी ऍक्च्युली आपल्याला स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन सगळंच कव्हर करायचं होतं, पण आता स्टमक रिलेटेडच आपण फक्त एक कंपाऊंड स्टमक याच्यामध्ये कव्हर करू. ठीक आहे ना. मग नेक्स्ट पार्ट इज युअर कंपाऊंड स्टमक. ट्रू स्टमक आणि ट्रू स्टमक कशाला म्हणायचं ते बघून घेऊ आपण. ट्रू स्टमक, आपल्यामध्ये कुठलं स्टमक प्रेझेंट आहे ट्रू, याचा अर्थ बाकीच्या ऑर्गॅनिझम्स मध्ये स्टमक प्रेझेंट नाहीये का, स्टमक आहे. पण ट्रू स्टमक आपण त्याला म्हणणार की विच हॅज, असं स्टमक विच हॅज गॅस्ट्रिक ग्लँड्स, असं स्टमक की ज्यांच्यामध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स प्रेझेंट असतील अशा टाईपच्या स्टमकला तुम्ही म्हणणार ट्रू स्टमक. अनदर टाइप इज युअर कंपाऊंड स्टमक. आणि हे जे कंपाऊंड स्टमक आहे इट इज नॉर्मली प्रेझेंट इन द रुमिनंट एनिमल्स. कशामध्ये प्रेझेंट आहे स्टमक ऑफ रुमिनंट्स इज कॉल्ड एज कंपाऊंड स्टमक. रुमिनंट म्हणजे काय, हे चरणारे फोरेजिंग एनिमल्स. फॉर एक्झाम्पल काय या रुमिनंट्सचे एक्झाम्पल, रुमिनंट्स कोण कोण आहेत, काऊ एक तर येईल तुमचा, रॅबिट, कॅमल, बफेलो. ठीक आहे, हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत रुमिनंट एनिमलचे, म्हणजे जे चारा खातात, जे गवत खातात ते रुमिनंट्स. आता यांचे जे कंपाऊंड स्टमक आहे तर दिस इज समवॉट लाईक दिस. हा काय इसोफेगस. ठीक आहे, हा इसोफेगस आलाय, इथे स्मॉलर पार्ट. ओके, आणि याच्यापासून अजून एक स्टमक इकडे निघालंय. ओके, तर हे कंपाऊंड स्टमक इथे दिसतंय. याला 4 पार्ट मध्ये डिवाइड करता येईल. हा जो मेजर पार्ट तुम्हाला दिसतोय या पार्टला म्हणायचे तुम्ही रुमेन. काय म्हणायचंय रुमेन. सेकंड जो पार्ट दिसतोय दिस वन, तर या पार्टला तुम्ही म्हणा रेटिक्युलम. हा जो वरचा पार्ट दिसतोय दिस इज युअर ओमॅझम. आणि ट्रू स्टमक म्हणजेच याला तुम्ही म्हणायचं ॲबोमॅझम. असे कंपाऊंड स्टमकचे 4 कंपार्टमेंट प्रेझेंट असतात. ठीक आहे ना. काय काय सांगितलं आपण, रुमेन इज द लार्जेस्ट पार्ट अँड इट इज अ स्टोरेज. मग रुमेनचं काम काय झालं, खाल्लेलं फूड काय करणे, स्टोरेज करून ठेवणे. लार्ज पार्ट आहे, दिसतोय डायग्राम मध्ये. ठीक आहे. वेल सेकंड काय रेटिक्युलम हा रुमेनच्या बाजूला असणारा पार्ट आहे. आणि हा ॲबोमॅझम जो आहे दिस इज द ट्रू स्टमक ऑफ रुमिनंट एनिमल्स. ट्रू स्टमक आता याला का म्हणणार आपण, कारण याच्यामध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स आर प्रेझेंट. समजतं तुम्हाला, गॅस्ट्रिक ग्लँड प्रेझेंट असते म्हणजे त्या स्टमकला तुम्ही म्हणायचं ट्रू स्टमक. आणि ओमॅझोम जो आहे तो दिस इज ऍब्सेंट इन कॅमल अँड डिअर. ओमॅझोमचं काय सांगितलं आपण, दिस इज ऍब्सेंट इन कॅमल अँड डिअर. ठीक आहे, कॅमल आणि डिअर मध्ये हा ऍब्सेंट असतो. म्हणजेच या रुमेन पार्ट मधून असं समजू की अशा ह्या वॉटर सेल, गरज नाही आपल्याला याची पण तरी समजून घेऊ आपण, वॉटर सेल्स काय होणार प्रोजेक्ट होणार. ओमॅझम ऍब्सेंट असणार कुणामध्ये, कॅमल आणि डिअर मध्ये, पण त्याच्यामध्ये वॉटर सेल या प्रोजेक्ट होतील. म्हणजे ह्या रुमेन पासून अशा वॉटर सेल बाहेर पडतील. क्लिअर. सो दिस टाइप ऑफ स्टमक इज कॉल्ड एज युअर कंपाऊंड स्टमक. ठीक. याच्याच मध्ये रॅबिट बद्दल आपण एक गोष्ट बोलू शकतो. रॅबिट सुद्धा काय हा रुमिनंटच झाला, बरोबर की नाही, कारण तो गवत वगैरे खातो, सगळ्या गोष्टी खातो. तर रॅबिट मध्ये सम स्पेशल फिनॉमिनन इज सीन, त्याला म्हणतो आपण कॉर्पोफॅजी. कॉर्पोफॅजी म्हणजेच काय, दे इट देअर ओन फिकल मॅटर. त्यांचा फिकल मॅटर, त्यांचं वेस्ट मटेरियल जे की डिफिकेशन केल्यानंतर स्वतःच खाऊन टाकतात. का खाऊन टाकतात, फॉर डायजेशन ऑफ सेल्युलोज. कारण ते जे गवत वगैरे खाणार त्या गवतामध्ये काय प्रेझेंट असणार, सेल्युलोज प्रेझेंट असणार. तर त्या सेल्युलोजचं डायजेशन केव्हा होणार, त्यांचंच वेस्ट मटेरियल तेव्हा जे खातील
त्यावेळी त्यांचं सेल्युलोजचं डायजेशन होणार. यालाच तुम्ही सुडो रुमिनेशन सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, सुडो रुमिनेशन. अदरवाईज एकदम ऍक्च्युअल रुमिनेशन झालंय का? नाही, कारण ह्याला म्हणतो आपण कॉर्पोफेजी. ठीक आहे, म्हणजे स्वतःचं फिकल मॅटर स्वतः खाणे. सो दिस इज अबाउट द कंपाऊंड स्टमक. स्टमकच्या रिलेटेड एंटायर इन्फॉर्मेशन नाउ वी हॅव कवर्ड. याच्या पार्ट 2 मध्ये, थर्ड लेक्चरच्या पार्ट 2 मध्ये आपण आता स्मॉल इंटेस्टाईन, त्याचे डिटेल ग्लँड्स काय आहेत, कुठले स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत, आणि लार्ज इंटेस्टाईन, हे 2 पार्ट कव्हर करू. ओके, थँक्यू व्हेरी मच.